12-15 लाख रुपये कमवत आहेत, ते काय म्हणतात मी 50% टाकलं 7.5 लाख मला टॅक्सच भरायला लागत नाही. काय इन्कम टॅक्स माझं काय 10-15 हजारसाठी माझ्या थोडी मागं लागणार इन्कम. फक्त मी एक छोटा टॅक्स पेयर आहे आणि मला कुठं कोण बघायला येतंय असं ब्लेटंटली आपण स्टेटमेंट नाही करू शकत की डिपार्टमेंट कांट फॉलो यू. माझा हार्ड अर्न मनी मला द्यावासा नाही वाटत कोणालाच, कारण आपण गव्हर्नमेंट सर्व्हिसेसवरती नाखुश आहोत. पण ह्याचा दुसरा काही अडथळा येऊ शकतो का मला? मी जर माझी योग्य इन्कम दाखवली नाही तर लोन मिळू शकत नाही. अॅन्युअल इन्कम कमी असेल तर तुम्हाला मिळणारा टर्म इन्शुरन्सही कमी येतो. 12,75,000 पर्यंत मला टॅक्सच नाही भरावा लागणार आहे. तर याचा अर्थ माझा इन्कम जर 12 लाख 12.5 लाख असेल तर मी टॅक्स रिटर्न फाईल करणं गरजेचंच नाही का? 12,75,000 पर्यंत किंवा 12 लाखापर्यंत टॅक्स नाही असं नाही म्हणता येणार. टॅक्स आहे. टॅक्स स्लॅब्स बदलल्यामुळं ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम ह्या दोनमध्ये काय फरक आहे? जेव्हा ओल्ड टॅक्स रिजिममध्ये आपण 10 लाखाच्या वरच्या इन्कमला 30% टॅक्स पे करत असतो, न्यू रिजिममध्ये ते 24 लाखाच्या पुढे जातं. आता मग आपल्याकडे प्रश्न येतो की मग न्यू रिजिम जास्त ॲडव्हान्टेजेस ठरतो का? तर ओल्ड टॅक्स रिजिममध्ये होम लोन ते जर मल्टिपल लोकांच्या नावावर असेल, हजबंड वाईफ असतील, तर प्रत्येकी त्या 2-2 लाखाचा जो इंटरेस्टचा बेनिफिट आहे तो घेता येऊ शकतो पर पर्सन. प्लस काही वस्तू विकत घेताना दुकानात गेलं की ते म्हणतात साहेब तुमचं GST आहे का? GST असेल तर 18% ऑफ मिळून जाईल तुम्हाला. तर हे अलाउड आहे का? एकतर ओल्ड रिजिममध्ये असे काय काय डिडक्शन्स आहेत किंवा निंजा हॅक्स आहेत ज्यांनी आपण एथिकली ऑफिशियली टॅक्स सेव्ह करू शकतो? सो निंजा हॅक पतसंस्था एक स्विस बँक किंवा असे टॅक्स हेवन नाही. रिसेंटली एका मोठ्या मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीवर रेड झाली. त्यांचे जेवढे काही अकाउंट होल्डर्स होते ह्या सगळ्या लोकांना डिपार्टमेंटने नोटिसेस पाठवल्या, कारण पतसंस्थेने सरळ हात वर केले की ही रक्कम आमची नाही आहे. त्यामुळे यातलं जे काही डेबिट क्रेडिट झालेलं असेल ते यावर आमचा कुठलाही मालकी हक्क नाही. तो सगळे डिपॉझिट होल्डर्स आहे, तुम्ही त्यांना विचारा यांनी पैसे कुठून आणले. अशा पद्धतीने ट्रॅक झाल्यानंतरचे कन्सिक्वेन्सेस हे भीषण असू शकतात. हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या खास मार्चमधल्या एपिसोडमध्ये. मार्चमधला म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की मार्च आला की आपल्याला एक असतं ते म्हणजे टॅक्सची धाकधूक चालू होते आपल्याला की चला 31च्या आत काय ज्या काही ॲडजस्टमेंट करायच्या ज्या काही पद्धतीने टॅक्स सेव्हिंग करता येऊ शकतं ते सगळं करून टाका. पटकीने PPF करा, NPS करा, LIC करा, जे काय करायचं आहे ते करून घ्या. तुमचं सगळं ऑफिसला सांगा, ऑफिस या महिन्यात तुमची सॅलरी कमी करणार आहे. सगळे कन्सल्टंट्स फ्रीलान्सर्स हे बघत असतात आपला TDS आला आहे का बाबांनो, सगळे एक्सपेन्सेस बुक केलेत ना, हे सगळं गडबड चालू असते. आणि त्यासाठी ॲक्च्युली टॅक्स प्लॅनिंग कसं करायचं, टॅक्स सेव्हिंग एथिकल मार्गाने कसं करायचं, टॅक्स अवॉइडन्स न करता, इन्कम टॅक्सची नोटीस न येण्याकरता काय काय गोष्टी फॉलो करायच्या, ह्याचसाठी आपण एका खास व्यक्तीला आज बोलवलेलं आहे. आज आपल्यासोबत आहेत CA धीरज दंडगवाळ. ते गेली 14 वर्ष झालं टॅक्स लिटिगेशनमध्ये काम करतायत. खूप खूप स्वागत आहे मुक्तमुखमध्ये धनदौलतमध्ये. मार्च महिना आला की थोडी ती धाकधूक चालूच होते. तर सुरुवात इथून करूया. मुळात इन्कम टॅक्स का भरायचा, इन्कम टॅक्स का फाईल करायचा, काय त्याचा फायदा आहे? मला पैसेच घेते गव्हर्नमेंट माझं. सो इन्कम टॅक्स का भरायचा? कुठल्या तरी आपल्या त्या टेक्स्टमध्ये आय थिंक रघुवंशममध्ये असं एक वाक्य आलं आहे की एखाद्या राजाने सूर्यासारखा प्रकाश द्यावा, म्हणजे त्याच्या सर्व्हिसेस त्याच्या जनतेला कुठल्याही अपेक्षेविना प्रोव्हाइड कराव्या. आणि एखादी मधमाशी जसं फुलातून अलगदपणे मध गोळा करतं त्या पद्धतीने टॅक्स घ्यावा. वा, असं तर रघुवंशममधलं एक सुभाषित आहे, मला ते आठवत नाही, पण त्याचा कॉन्टेक्स्ट हा आहे. सो कुठलाही देश विदाऊट टॅक्सेस चालू नाही शकत. नो वन कॅन गेट एनी काइंड ऑफ सर्व्हिसेस विदाऊट पेईंग टॅक्सेस. गव्हर्नमेंट तुमचं स्लिपिंग पार्टनर आहे हे मान्य करा. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही इन्कम अर्न केली आहे, तुम्हाला टॅक्स भरायला लागणार आहे. चाणक्य नीती, विदुर नीती, नारद नीती, अनेक गोष्टींपासून आपण टॅक्स हा भारतात प्रचलित गोष्ट आहे. त्यावेळी तर शेतीवर सुद्धा कर आकारला जायचा. फॉर्च्युनेटली आपल्याकडे शेतीवर कर आकारला जात नाही आहे अजूनही. आणि दुसरं म्हणजे सांगायचं झालं तर इन्कम टॅक्स भारतात कसा आला, 1857चा उठाव किंवा पहिला आपण स्वातंत्र्य समर ज्याला म्हणतो, त्यामध्ये इंग्रज सरकारला झालेला लॉस भरून काढण्यासाठी 1861ला इन्कम टॅक्स भारतात आणला. वा. त्याच्यानंतर त्यात वेळोवेळी बदल घडले. 1922ला एक नवीन ॲक्ट आला, 1961ला आणखीन एक आला, आणि आता 2025ला पुन्हा त्याला रिव्हॅम्प केला. अशी ही इन्कम टॅक्सची सुरुवात. सो टॅक्स भरणं हे गरजेचं आहे, कारण आपल्याला देश चालवायचा आहे. दुसरी गोष्ट अशी की मी टॅक्स भरत नाही आहे आणि कुठलंही काही झालं, कुठलंही आंदोलनं झाले की मी पब्लिक प्रॉपर्टी फोडतो आहे
हे काय आपल्याकडे आता कॉमन सिनारिओ आहे, म्हणजे ते माझं हक्क असल्यासारखं मी करतोय, त्यामुळे मग आपली प्रगती कशी होणार, त्या एका अनुषंगाने टॅक्स महत्त्वाचा आहे. आता दुसरी गोष्ट, टॅक्स रिटर्न्स का भरावे. टॅक्स रिटर्न भरण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की एखादा व्यक्ती ज्याला फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे, ज्याला भविष्यात काही ॲसेट्स बिल्टअप करायचे आहेत आणि हे बिल्टअप करताना त्याच्या स्वतःच्या जवळचे फंड्स जे आहेत ते अपुरे आहेत असं आपण गृहीत धरू. अशा वेळी तुमच्या मदतीला बँक्स येतात आणि बँक्स तुमची पत किंवा तुमची रिपेमेंट कॅपॅसिटी, क्रेडिबिलिटी कशा आधारे तपासतात, तर तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न कसे फाईल झालेले आहेत. तुमची फायनान्शियल लायकी तुमच्या ITR वरनं बँक Exactly. ठरवते. जर मला असं मी पाहतोय की मला 10 वर्षानंतर एक मोठा बंगला घ्यायचा आहे असं मी जर प्लॅन करत असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे मी माझं आत्ताचं इन्कम कसं वाढवू शकतं हे माझा मोटिव्ह. दुसरी गोष्ट, जे काही इन्कम आहे त्यावर योग्य पद्धतीने योग्य तो टॅक्स भरणं, इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये ते दाखवणं, त्यावर योग्य तो टॅक्स भरणं. त्या अनुषंगाने मी माझी पत वाढवतो आहे आणि 10 वर्षानंतर जे काही माझं जमा झालेली स्वतःची पुंजी आहे, प्लस ॲडिशनल रक्कम जी मला लागणार आहे, जी मला बँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत, मदत करणार आहेत, ती मदत ही सगळी माझ्या त्या इन्कम टॅक्स रिटर्न्सवर अवलंबून आहे. मी जर माझी योग्य इन्कम दाखवली नाही, तर मला माझं योग्य लोन मिळू शकत नाही. करेक्ट. जे मला पुढे भविष्यात जे काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स करायची आहे ते घेण्यासाठी उपयोगी ठरलं असतं, ते होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला भारताबाहेर जायचं असेल, कुठेही कामानिमित्त असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी, तर तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न्स आधी मागवले जातात. मिनिमम 2 ते 3 वर्षाचे इमिजिएटली, जे मागचे 3 वर्ष झाले त्याचे इन्कम टॅक्स रिटर्न्सची ॲक्नॉलेजमेंट सबमिट करायला लागते. सो दी एम्बसीज ऑल्सो वॉन्ट्स टू नो वेदर यू आर अ टॅक्स पेईंग सिटिझन ऑर नॉट ऑफ दॅट ओन कंट्री. वाव. सो तुम्ही असं ब्लेटंटली मी आता काही टॅक्स भरत नाही किंवा हे करून चालणार नाही. याचा मागचा मला हेतू काय माहिती आहे का, बऱ्याच जण, एस्पेशली मी छोट्या गावात नाही तर मी बघितलं आहे आजूबाजूला, की काही छोटे उद्योजक असतात, म्हणजे तसा त्यांचा उद्योगधंदा मोठा असतो, कोट्यावधीचा असतो, पण ते इन्कम टॅक्स भरताना ओळखीतनं कळतं की ते 5-10 लाख रुपयाचाच ITR फाईल करतायत. किंवा बरेचसे डॉक्टर्स असतात, कन्स्ट्रक्शन बिझनेसमधले लोक असतात, जे तसा दाखवताना इन्कम जरा कमी दाखवतात त्यांच्या आहे त्याच्यापेक्षा, तर त्यांना काही पुढे जाऊन दगाफटका होऊ शकतो का ह्याचा? दगाफटका म्हणजे की अनटिल अँड अनलेस इट इज गोईंग स्मूथ, म्हणजे तुम्ही जोवर ते सगळं एकत्र करत नाही आहात तोवर हे सगळं छान चाललं. एकत्र म्हणजे कसं, एक बँकिंग इकॉनॉमी आहे आणि एक कॅश इकॉनॉमी आहे. जोवर तुम्ही या 2 ट्रॅक्सला पॅरलली चालवाल तोवर गाडी छान स्मूथ चालते. द मोमेंट दीज ट्रॅक्स आर क्रॉसिंग, तुमचा क्रॅश होतो आहे. आणि प्लस तुमच्या या इन्शुरन्सच्या ज्या गोष्टी आहेत, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे. टर्म इन्शुरन्समध्ये पण तुमचं काय बघितलं जातं, तुमचं ॲन्युअल इन्कम किती आहे, त्या बेसिसवर तुमच्या टर्म इन्शुरन्सची टोटल लिमिट ठरवली जाते. तुमचं ॲन्युअल लिमिट कमी असेल, ॲन्युअल इन्कम कमी असेल, तर तुम्हाला मिळणारा टर्म इन्शुरन्सही कमी येतो. आणि या सगळ्याचा अल्टिमेट परिणाम तुमच्या या सगळ्या सक्सेशनवर होऊ शकतो. दुर्दैवाने काही झालं आणि त्या टर्म इन्शुरन्सची रक्कम कमी असेल, तर तुमच्या कुटुंबाला कमी सपोर्ट मिळणार आहे. सो इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि योग्य पद्धतीने दाखल केलेले, योग्य इन्कम दाखवून दाखल केलेले इन्कम टॅक्स रिटर्न यासाठीच महत्त्वाचे आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमचं भविष्य प्लॅन करता यावं. आत्ता आपण एक छोटासा मोटिव्ह घेऊन चालतो, मला कमी टॅक्स भरायचा आहे, तो कदाचित आपल्या भविष्यात सतावू शकतो. या ना त्या कारणाने तो नक्की सतावू शकतो. त्यामुळे इट्स बेटर टू फाईल ॲडिक्वेट रिटर्न विथ प्रॉपर इन्कम अँड पे ॲडिक्वेट टॅक्सेस. हे मान्य, हा नोबल मोटिव्ह मला सगळं मान्य आहे की देशासाठी वगैरे वगैरे, तरी माझा हार्ड अर्न मनी मला द्यावासा नाही वाटत कोणालाच, आणि विच इज ऑल्सो फेअर. कारण आपण आत्ताच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवरती, गव्हर्मेंट सर्व्हिसेसवरती नाखुश आहोत, म्हणून लोक म्हणतात का भरायचे, मला काही सर्व्हिसेस मिळत नाही, सगळं बेनिफिट मिळत नाही, अशा अर्थाने बोलत. पण ह्याचा दुसरा काही अडथळा येऊ शकतो का, मला गोष्टी विकत घ्यायला, जमिनी घ्यायला, आणि कॅशमध्येच ट्रान्झॅक्शन केलेले चालतात का सगळे? कॅशमधल्या ट्रान्झॅक्शनला डिपार्टमेंटने, म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्टमध्येच काही रेस्ट्रिक्शन्स आहेत, की समजा एखादा व्यवसाय आहे आणि त्याला व्यवसायात काही खर्च दाखवायचा आहे, तर तो एका दिवसात एका व्यक्तीला 10,000 रुपयांपेक्षा जास्त कॅशमध्ये खर्च नाही दाखवू शकत. हे व्यवसायाच्या दृष्टीने झालं. आपल्याकडे शेतीवर टॅक्स नाही किंवा शेतीतून झालेल्या उत्पन्नावर टॅक्स नाही आपण म्हणतो, पण इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये शेतीचं उत्पन्न दाखवण्याचं साधन आहे.
जरी तुम्हाला टॅक्स नसला आणि तुम्ही ॲग्रिकल्चरिस्ट असला तरीसुद्धा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. तुम्हाला त्यावर टॅक्स बसणार नाही आहे, पण ॲटलिस्ट तुमचं कम्प्युटेशन जे आहे ते गव्हर्नमेंटपर्यंत जाईल आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. कारण हा प्रश्न येतो की माझं जर एक्झम्प्टेड इन्कम असेल, म्हणजे त्यावर टॅक्सच नाही आहे, तर मी इन्कम टॅक्स रिटर्न का भरावं? जसं आत्ता आपण बोललो की इन्कम टॅक्स रिटर्न का भरावं, त्याचा आणखीन एक फायदा असा असतो की माझ्याकडे एक्झम्प्टेड इन्कमचा सोर्स आहे, ते इन्कम आहे, पण मी फक्त इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही म्हणून मला स्क्रुटिनीला फेस करायला लागतं आहे आणि मग मला मनस्ताप होतो आहे. त्यापेक्षा जर मी माझा तो जो सोर्स आहे याच्यातून आलेलं एक्झम्प्टेड इन्कम आहे तेही मी डिक्लेअर केलं आणि रिटर्न फाईल केले, तर मी छातीठोकपणे सांगू शकतो की मी ही जी काही इन्व्हेस्टमेंट केली, गाडी, घर, बंगला जे काही असेल, ती ह्या एक्झम्प्टेड इन्कमच्या सोर्समधून आलेलं आहे. प्लस अगेन गोईंग टू बँक्स अँड ऑल दोज थिंग्स आर देअर की ॲग्रिकल्चरल इन्कम जरी एक्झम्प्टेड असलं तरी हे माझं उत्पन्न आहे ना. माझी एवढी मोठी शेती आहे, किंवा आता अगदी आपण उदाहरण घेऊ, कोकणातले आता आंब्याचं सीझन सुरू होतं आहे, आंब्याच्या बागा आहेत, लोकांच्या शेकडो एकरांच्या आंब्याच्या बागा आहेत. शेतीचं उत्पन्न आहे ना ते, आंब्याची बाग म्हणजे जो काही येतो आहे तो, आणि लोक कोट्यावधी अर्न करत आहेत, पण जस्ट अवेअरनेस नाही आहे की टॅक्स रिटर्न आपण भरू शकतो याचा. आणि मग नंतर त्यांनी जे काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या किंवा गाड्या घेतल्या, ट्रिप्स केल्या, त्याच्यानंतर मग त्याची एन्क्वायरी होते. मग हे सगळं एस्टॅब्लिश करायला लागतं की बाबा माझी शेती आहे, मी त्याच्यातून सगळं कमावलेलं आहे, हे माझे 7-12 उतारा, त्याच्यावरचं पीक पाणी, त्यातून आलेलं माझं उत्पन्न किती आहे, हे सगळं मला दाखवायला लागतं. मग मला त्याचा बेनिफिट घेता येतो किंवा मी त्या स्क्रुटिनीच्या हर्डल्समधून बाहेर पडतो. राईट. पण तोपर्यंत आपल्याला तो मनस्ताप सहन करायला लागतो. जर माझा इन्कम 12 लाखाच्या खाली आहे तर मी टॅक्स भरणं गरजेचं आहे का आणि टॅक्स फाईल करणं गरजेचं आहे का? सो द थिंग इज 12,75,000 टॅक्स नाही, 75,000 वर्षे फक्त सॅलरीसाठी आहेत. लेट्स बी क्लिअर. 12,75,000 किंवा 12 लाखापर्यंत टॅक्स नाही असं नाही म्हणता येणार. टॅक्स आहे, पण त्याला रिबेट दिलेला आहे. ओके, 4 लाखापर्यंत तुमचं टॅक्स फ्री इन्कम आहे, त्यामुळे 4 लाखाच्या खालच्या लोकांनी नाही भरलं तरी चालू शकतं. द मोमेंट 4 लाखाच्या पुढे आलात तुम्ही, तर तुम्हाला टॅक्स बसतो आहे, पण गव्हर्नमेंटने एका प्रोव्हिजन अंडर त्याला रिबेट अलाव केलेला आहे, विच इज अप टू मॅक्सिमम ऑफ 60,000 रुपीज. याचं सगळं कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर ते 60,000 रुपये होतं. म्हणजे 12 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स बसत नाही. त्यामुळे टू से की 12 लाखापर्यंत मला टॅक्स नाही असं नाही आहे. 12 लाखापर्यंत तुम्हाला 60,000 रुपये टॅक्स आहे, जी कॉस्ट गव्हर्नमेंट स्वतः बेअर करत आहे, म्हणून ते तुमच्या खिशातून जात नाही. सो इट इज अ टॅक्सेबल इन्कम आणि त्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. ओके. सो ते मॅन्डेटरी आहे, ते मॅन्डेटरी आहे. तुम्ही नाही केलं तर तुम्हाला त्याचे नोटीस येऊ शकते पुढे जाऊन. येऊ शकते. जे सेल्फ एम्प्लॉईड असतात, फ्रीलान्सर्स असतात किंवा प्रोफेशनल म्हणून काम करतात, त्यांचा हे काय होतं, त्यांना इन्कम येताना कायम TDS डिडक्ट होऊन येतो बऱ्याचदा. बरोबर. आणि तो TDS मला जमा झाला आहे का नाही हे कसं बघायचं? कारण का तो अगदी जूनमध्ये गेल्यावरती कळतं फाईल करताना, अरे आपला टॅक्स भरलाच नाही आहे कोणी. आणि कारण आपण अझम्पशनमध्ये असतो ना, माझे 70,000 रुपये माझे TDSमध्ये कट झालेले आहेत, म्हणजे मला काही टॅक्स भरायला लागणार नाही. करेक्ट. सो TDS रिटर्न्स जे असतात हे क्वार्टरली फाईल केले जातात. आपण फायनान्शियल इयर आधी समजून घेऊयात. 1 एप्रिलपासून सुरू होणारं फायनान्शियल इयर 31 मार्चला संपतं. सो दर क्वार्टर म्हणजे एप्रिल टू जून, जुलै टू सप्टेंबर, ऑक्टोबर टू डिसेंबर आणि जानेवारी टू मार्च हे 4 क्वार्टर्स झाले. प्रत्येक क्वार्टर संपल्यानंतर विदिन 1 मंथ त्या व्यक्तीने याने TDS कट केला आहे, त्याला त्याचा रिटर्न फाईल करणं गरजेचं असतं. ओके. आणि दर महिना संपल्यानंतर विदिन 7 डेज जो काही TDS कट केलेला आहे तो गव्हर्नमेंटला भरणं अपेक्षित असतं. बरोबर. आणि जो काही क्वार्टरमध्ये भरला त्याचं एक TDSचा रिटर्न. आता एखाद्या व्यक्ती ज्याने एप्रिल टू जून या क्वार्टरमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे, आयडियली 1 ऑगस्टपासून त्याचा तो TDS त्याच्या 26S किंवा AIS या दोघांपैकी एकावर रिफ्लेक्ट होणं अपेक्षित आहे. समजा तो तसा होत नसेल आणि एखाद्याने तुम्हाला सांगितलं मी तुमचा TDS कट करून तुम्हाला रक्कम देतो आहे, देन यू शुड कॉन्टॅक्ट टू दॅट पर्सन की तुम्ही अजून TDS जमा केलेलं नाही आहे. बरोबर आहे. हे असं तुम्ही ड्युरिंग द इयर डिसेंबरपर्यंत जे क्वार्टर्स आहेत ज्याचं 31 जानेवारीला TDS रिटर्न फाईल होतो. सो फ्रॉम 1 फेब ऑनवर्ड्स यू कॅन सी की डिसेंबरपर्यंतचा माझा TDS जमा झाला आहे की नाही,
किंवा तो व्यक्ती सांगेल बाबा या क्वार्टरला नाही जमलं, मी पुढच्या क्वार्टरला भरतो. जे काही यू कॅन फॉलो इट अप डिपेंडिंग अपॉन युअर 26A स्टेटमेंट, युअर AIS. यातून तुम्ही ते फॉलोअप करू शकता. सो बेसिकली जर तुम्ही फ्रीलान्सर प्रोफेशनल असाल तर तुम्ही 7 ऑगस्ट, 7 ऑक्टोबर, 7 नोव्हेंबर नोव्हेंबर आणि आणि 7 7 फेब्रुवारी ला- आणि लास्ट क्वार्टर जो आहे हां. त्याच्यासाठी 31 मे पर्यंत रिटर्न फायलिंगची डेट असते, TDS रिटर्न. सो 7 जून ऑनवर्ड्स. 7 जून ह्या 4 तारखांना आयडियली तुम्ही तुमचा AIS बघा ओपन करून की ज्यांनी तुमचा TDS कट केला आहे त्यांनी ॲक्च्युअल तिथे दिसतंय की नाही ते क्रेडिट ॲक्च्युली फ्रीलान्सरनी जेव्हा पैसे येतात त्यांनी एवढा आपला TDS कट केला हे नोट डाऊन केलं पाहिजे आपल्या वहीमध्ये किंवा आपल्या एक्सेल शीटमध्ये correct. आणि ते टॅली केलं पाहिजे. कारण का आपल्या लक्षात येत नाही पण तुम्ही मोठा इन्कम लूज करू शकता जर तुम्ही ते नोट डाऊन नसेल केलं तर. 10% इज अ बिग चंक फ्रॉम युअर इन्कम. त्यामुळे डेफिनेटली ते ट्रॅक करायला हवं आहे आणि त्याचा तुम्हाला फायदाच होऊ शकतो कारण ह्या गोष्टी तुम्हाला ट्रॅकेबल आहेत. जर हे ट्रॅकेबल नसतं तर मग वेगळी गोष्ट आहे. हे तुम्हाला दिसतंय तुमच्या AIS आणि 26S मधून, देन वाय नॉट टू गो फॉर इट. आपल्याकडे जी म्हण आहे की पिते दूध डोळे मिटून जातं मांजराची, तसंच आपल्याला वाटतं की इन्कम टॅक्स अवॉइड केला तर काय कोणाला दिसत नाही, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला काही दिसत नाही, त्यांनी ते गांधारीच आहेत, डोळ्याला पट्टीच बांधून बसलेत. असं नाही आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्याहून टेक्नॉलॉजिकली आणि इन्व्हेस्टिगेशन वाईज 10 पावलं पुढे आहेत, नक्कीच पुढे आहेत. म्हणजे मला एक इन्सिडेंट नक्कीच सांगेन की एका व्यक्तीने एक जागा विकली आणि असं सांगून की ती ॲग्रिकल्चरल लँड होती. सो इन्कम टॅक्समध्ये एक प्रोव्हिजन आहे की जर तुम्ही ॲग्रिकल्चरल लँड विकली आणि ती एका ठराविक डिस्टन्सपेक्षा बाहेर असेल तर तुम्हाला त्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागत नाही. इट इज नॉट अ कॅपिटल ॲसेट, त्यामुळे ती विकल्यानंतरचा कॅपिटल गेन टॅक्स पण येत नाही. आणि त्या व्यक्तीने सांगितलं की मी जी जागा विकली ती ॲग्रिकल्चरल लँड आहे आणि मग त्या अनुषंगाने जे काही डॉक्युमेंट ट्रेल येऊ शकतो, 7-12 उतारे किंवा तत्सम जे काही सगळं असेल ते सगळं त्याने सादर केलं. पण समहाऊ गॉड नोज व्हाय त्या जे कोणी असेसिंग ऑफिसर होते त्यांना डाऊट आला आणि द मॅटर रीच टू सच अ लेवल की जिथे त्यांनी सॅटेलाईट इमेजेस मागवल्या इस्रोकडून आणि त्यावेळीच्या ज्या वर्षाचं हे होतं की या नक्की भूभागामध्ये खरंच शेती केली जात होती का याच्या इमेजेस मागवून त्याच्या बेसिसवर डिसाईड करण्यात आलं. आणि विच इज नॉट हॅव्हिंग एनी काउंटर. तुम्ही काय सांगणार की सॅटेलाईट इमेजेस धडधडीत दिसत आहेत, वर्षभरात तिथे काही घडलं नाही आणि तुम्ही म्हणता इथे आम्ही शेती करत होतो. त्यामुळे असं कन्सिडर करणं की मी काही केलं तरी डिपार्टमेंटला कळत नाही किंवा ते त्याचा कॉग्निझन्स घेत नाही असं नाही होत. ते कॉग्निझन्स घेतात पण ते कदाचित एका योग्य वेळेची वाट बघतात जिथे दे कुड हॅमर. सो आय वुड डेफिनेटली रेकमेंड नॉट टू इंडल्ज इन टू सच काइंड ऑफ अ थिंग की जिथे तुम्हाला भविष्यात खूप जास्त त्रास सहन करावा लागू शकेल. आणि इन्कम टॅक्स तुम्ही वेळेत भरणं, योग्य भरणं हेच त्यासाठी महत्त्वाचं आहे. शांत झोप लागेल. शांत झोप लागेल. म्हणजे असेही मी क्लायंट्स पाहिलेत की 2 पैसे जास्त भरले तरी चालतील पण मला शांत झोप हवी आहे रात्रीची, एवढं एकच उद्दिष्ट आहे. पण आत्ता टॅक्स स्लॅब्स बदलल्यामुळं ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम ह्या दोनमध्ये काय फरक आहे मोठी? जे लोक सॅलरीड आहेत, सॅलरीड लोकांना वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या एम्प्लॉयरला कळवावं लागतं वेदर यू आर ऑप्टिंग फॉर ओल्ड टॅक्स रिजिम का तुम्ही न्यू टॅक्स रिजिमला जाणार आहात. आणि त्यानुसार संपूर्ण वर्षभरात त्यांचं टॅक्स डिडक्शन होत असतं. हे टॅक्स डिडक्शन होताना आपल्याला जर असं लक्षात आलं बाय द एंड ऑफ मार्च किंवा टॅक्स रिटर्न फाईल करताना असं लक्षात आलं की मला बेनिफिशियल ठरणारा जो रिजिम आहे तो वेगळा आहे जो की मी माझ्या एम्प्लॉयरला कळवला आहे त्यापेक्षा, तर रिटर्न फाईल करताना तुम्ही तो रिजिम चेंज करू शकता. दिस इज ओनली फॉर सॅलरीड पर्सन्स आय एम सेइंग. आणि त्यानुसार जे कुठला बेनिफिशियल रिजिम आहे तो ऑप्ट करून त्याच्यावर जर समजा लायबिलिटी येत असेल तर लायबिलिटी सेल्फ असेसमेंट टॅक्सच्या मार्फत भरायची. रिफंड येत असेल तर वेल अँड गुड अँड देन यू कॅन फाईल युअर इन्कम टॅक्स रिटर्न्स. आपण ॲक्च्युली असं काही कॅल्क्युलेटर आहे का ज्याच्यावरती मला चेक करता येईल की माझ्यासाठी काय बेटर आहे साधारण? नक्कीच आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने स्वतः पण अशा युटिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यांच्या ह्याच्यावर. आणि एक ढोबळ मनाने सांगायचं झालं तर असं लक्षात येतं आहे की लेट्स टेक ॲन एक्झाम्पल की 12 लाखापर्यंत तर न्यू टॅक्स रेजिममध्ये 0 टॅक्स आहे. म्हणजे 12 लाखापर्यंतचं जर तुमचं इन्कम असेल मग तुम्ही डिडक्शन कुठलेही क्लेम करा किंवा नका करू
तुम्हाला न्यू टॅक्स रिजीम नक्कीच बेनिफिशियल ठरतो. ओके. प्लस तुम्हाला एक स्टँडर्ड डिडक्शन आहे 75,000. त्यामुळे 12-75पर्यंतचं तुमचं न्यू टॅक्स रिजीम हा नक्की बेनिफिशियल ठरतो. प्रश्न कधी येतो? जेव्हा तुम्ही 12-75च्या पुढे जातात. लेट्स टेक एन एक्झाम्पल, 13 लाख रुपये आहे. मग 13 लाख रुपये जर तुमचं असेल, आता आपण कम्पेअर करतोय ओल्ड टॅक्स रिजीमची, जिथे 5 लाख रुपयांपर्यंतचा जो टॅक्स आहे त्याला विथ रिबेट पूर्णपणे टॅक्स माफ होतो. हो. आता राहतो पुढचा प्रश्न या 8 लाखाचा. या 8 लाखामध्ये मी अशा कुठल्या कुठल्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या तर माझं टॅक्स सेव्हिंग होऊ शकतं हे मला बघायचं आहे. मग त्यामध्ये तुमचं हाऊसिंग लोनचं इंटरेस्ट येतं, त्यानंतर तुमचे ATCचे डिडक्शन्स येतात 1.5 लाखापर्यंतचे, हाऊसिंग लोनचं इंटरेस्ट 2 लाखापर्यंतचं, त्यानंतर ATDD याला आपण मेडिक्लेम इन्शुरन्स प्रीमियम म्हणतो, स्वतःचा, फॅमिलीचा, आपले पॅरेंट्सचा, त्याचं डिडक्शन्स येतं. आणि नॅशनल पेन्शन स्कीम असेल त्याच्या जे कॉन्ट्रीब्युशन, एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन प्लस एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन, याचं डिडक्शन्स आपण घेऊ शकतो. आपण जर एज्युकेशन लोन घेतलं असेल तर त्या एज्युकेशन लोनवरचं इंटरेस्ट आपल्याला डिडक्शन म्हणून क्लेम करता येतं. आणि हे सगळं डिडक्शन क्लेम केल्यानंतर मग मला जी रक्कम हातात राहते किंवा ज्याला आपण म्हणूया नेट टॅक्सेबल इन्कम, ही नेट टॅक्सेबल इन्कम कम्पेअर केली जाते टॅक्स रेट अप्लाय करण्यासाठी. ओके. मग मला न्यू टॅक्स रिजीमनुसार जे स्लॅब्स आहेत त्यामध्ये बेनिफिट होतो आहे का ओल्ड टॅक्स रिजीमनुसारच्या स्लॅब्सनुसार बेनिफिट मिळतो आहे, हे कम्पेअर करून मग आपण ठरवू शकतो कुठला आपण रिजीम घेऊ शकतो. सो मोठामोठी ज्यांचं काय म्हणतात त्याला डिडक्शन साधारणतः 4.5 लाखाच्या वर आहेत त्यांनी चेक केलं पाहिजे की कुठला बेटर. त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्यापेक्षा कमी आय वुड रादर से की 5 लाखाच्या वर मिनिमम, 5 लाखाच्या वर किंवा 5,18,000 एक साधारण कॅल्क्युलेशन करून आम्ही जेव्हा वेगवेगळे सिनारिओज घेतो तर असं लक्षात आलं की कमीत कमी 5,18,000चे जेव्हा इन्व्हेस्टमेंट्स किंवा या प्रकारचे डिडक्शन्स असतील तर तुम्ही कुठेतरी विचार करू शकता ओल्ड आणि न्यू टॅक्स रिजीममध्ये कम्पेअर करण्याचा. अदरवाईज न्यू टॅक्स रिजीम इज आय कुड से बाय डिफॉल्ट अ विनर. आणि सिन्स पास्ट इयर म्हणजे 2024 पासून त्यांनी न्यू टॅक्स रिजीमला बाय डिफॉल्ट केलेलं आहे. अर्लियर इट यूज टू बी द ओल्ड टॅक्स रिजीम. सो असा एखादा मनुष्य की जो सॅलरीड नाही आहे पण व्यवसायात आहे किंवा काय, त्याला जर ओल्ड टॅक्स रिजीम घ्यायचा असेल तर त्याला एक वेगळा फॉर्म भरायला लागतो. सॅलरीड पर्सन्सला ही गोष्ट मॅन्डेटरी नाही आहे. पण जेव्हा एखादा व्यावसायिक आहे आणि त्याला ओल्ड टॅक्स रिजीमला जाणं योग्य वाटतं आत्ताच्या सिनारिओमध्ये, देन ही नीड्स टू फाईल अ फॉर्म. एक सेपरेट फॉर्म भरायचा रिटर्न फाईल करण्याच्या आधी, त्याच्या डिटेल्स रिटर्न ऑफ इन्कममध्ये टाकायच्या दिलेल्या जागी, अँड देन ही कॅन ऑप्ट फॉर दॅट. पण हे जे स्विच इन आणि स्विच आउट आहे हे त्याला फ्रिक्वेंटली करता येत नाही. ओके. एकदा तो ओल्ड टॅक्स रिजीमला गेला तर त्याला तिथेच राहावं लागतं आणि तिथून परत न्यू टॅक्स रिजीमला येण्याचा ऑप्शन फक्त एकदा मिळतो. तो परत त्याच्या मागे जाऊ शकत पण नाही. सॅलरीडला कितीदा इकडे सॅलरीडला ते करू शकतो, सॅलरीडला तसा प्रॉब्लेम येत नाही सॅलरीडला. पण म्हणजे साधारणतः मी ॲक्च्युली आधीच्या एका एपिसोडमध्ये पण बोललो होतो की बेसिकली जर तुम्ही सिक्युरिटीज बिल्ड करत असाल घरासाठी, म्हणजे काय बाबा घर घेताय, होम लोन घेताय, इन्शुरन्स घेताय, जे सगळ्यात मॅन्डेटरी आहे, आत्ताच्या जगात राहणं इम्पॉसिबल आहे विदाऊट इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स करताय, तुमच्या फ्युचरसाठी NPS PPF करताय, तर आयडियली तुम्ही हे करणं मोटिवेशन काढून टाकलं आहे आता खरं तर त्याचं. आयडियली गव्हर्नमेंटला इन्व्हेस्टमेंट बेस इकॉनॉमीपेक्षा कन्झम्शन बेस इकॉनॉमी करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे असं दिसतं आहे. ज्या पद्धतीने अमेंडमेंट्स आलेले आहेत इन्कम टॅक्समध्ये किंवा न्यू रिजीम आपण पाहतो, पूर्वी जसं LIC PPFला डिडक्शन अवेलेबल होते ATCचे किंवा लाईफ इन्शुरन्स प्रीमियमचे डिडक्शन्स अवेलेबल होते, हे सगळे डिडक्शन्स काढून टाकलेत. सो टॅक्स वाचवणं वॉज काइंड ऑफ अ मोटिवेशन किंवा इन्सेंटिव्हाइज करत होतं. ते गाजर होतं की त्या निमित्ताने तरी तुम्ही सेफ्टी रिस्क मॅनेजमेंट एक्झॅक्टली. पण न्यू रिजीममध्ये हे सगळं काढून टाकलं आहे. सो दे आर नॉट एक्सपेक्टिंग की तुम्ही इन्शुरन्स घ्या, तुम्ही मेडिक्लेम इन्शुरन्स भरा. हे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही बाय युअर ओन करू शकता. त्यासाठी कुठला इन्सेंटिव्ह नाही आहे. आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देणार आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देणार नाही. तुम्हाला तुमच्यासाठी म्हणून करायचं असेल, तुमची लाईफ सिक्युअर व्हावी म्हणून इन्शुरन्स घ्यायचा, बिंदास घ्या. त्याचं काही तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळणार नाही. तुमचे हॉस्पिटल बिल्स व्यवस्थित टॅकल केले जावे यासाठी तुम्हाला मेडिक्लेम इन्शुरन्स घ्यायचा आहे, तुम्ही घ्या. आम्हाला त्यामध्ये काही नाही किंवा आम्ही तुम्हाला त्यासाठी वेगळं टॅक्स बेनिफिट देणार नाही.
दॅट इज युअर ओन पर्सनल थिंग. तुम्हाला त्यासाठी जे करायचं ते करा. सो बेसिकली इनडायरेक्टली गव्हर्नमेंट म्हणते इन्कम टॅक्स तसंही तुम्ही अवॉइड करायचा प्रयत्न करताना तुम्ही नकाच धरू, आम्ही सगळं GST मधनं कलेक्ट करू, अवॉइड नाही, बट आय वुड से मॅनेज. मॅनेज करा. हां, म्हणजे सो लाईक आय सेड की टॅक्स मॅनेजमेंट आणि टॅक्स अवॉइडन्स यातली एक जी खूप थिन लाईन आहे, ती जेव्हा आपण पाहतो तर या सगळ्या ज्या गोष्टी हे डिडक्शन्स किंवा एक्झम्पशन्स ओल्ड रिजिममध्ये अलाउड आहेत, दोज आर पार्ट ऑफ टॅक्स मॅनेजमेंट. जेव्हा तुम्ही हे एका एक्स्ट्रीम लेवलला नेता आणि त्याचे अनड्यू बेनिफिट घेण्याचा प्रयत्न अब्यूज करताय तुम्ही अब्यूज करतात टॅक्सिंग प्रोव्हिजन्सला, त्यावेळी आपण नक्कीच म्हणू शकतो किंवा गव्हर्नमेंट और डिपार्टमेंट इज ऑल्सो ऑफ द ओपिनियन की हे सगळं टॅक्स अवॉइडन्सकडे चाललं आहे. आणि स्टॅट्युटरी याच्यामध्ये एक फार सुंदर लॅटिन फ्रेज आहे, याला मेन्स रिया म्हणतात, विच सेज अ गिल्टी माइंड. सो व्हॉट एव्हर यू आर डुईंग और व्हॉट एव्हर यू हॅव डन इज विथ अन अल्टेरियर मोटिव्ह की मला टॅक्स अवॉइड करायचं आहे. कमीत कमी टॅक्स पे करून मी जास्तीत जास्त रक्कम माझ्याकडे कशी ठेवू शकतो हे जेव्हा आपण पाहतो आणि इंटेन्शनली या गोष्टी करतो, जसं तुम्ही म्हणाल की टॅक्स प्रोव्हिजन्सला अब्यूज करणं, आणि मग हा सगळा प्रकार जेव्हा उघडकीस येतो तर नक्कीच त्याला टॅक्स अवॉइडन्समध्ये कन्सिडर केलं जाऊ शकतं. आता आपण साधारणतः डिडक्शन्समध्ये जाऊच आपण ओल्ड टॅक्स रिजिममध्ये, पण न्यू टॅक्स रिजिममध्ये काही जे क्लिअर कट स्लॅब सोडल्यास अजून काही ऑप्शन्स आहेत का, अजून काही गोष्टी आहेत का ज्याचा आपण बेनिफिट घेऊ शकतो? ओके, सो न्यू टॅक्स रिजिममध्ये एक बेनिफिट त्यांनी कंटिन्यू केलेला आहे, जो की हाऊसिंग लोन्सच्या बाबतीत आहे. ओके. जर तुमची लेट आउट प्रॉपर्टी असेल, म्हणजे तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली आणि ती भाड्याने दिली आहे आणि त्या प्रॉपर्टीवरचं हाऊसिंग लोन तुम्ही भरता आहात, तर त्याचं जे व्याज आहे त्या व्याजाचं डिडक्शन तुम्हाला मिळू शकतं. ओके. त्याला त्यांनी कुठलाही प्रॉब्लेम केलेला नाही, म्हणजे ते डिसअलाव करण्यासाठी त्यांनी काही पावलं उचललेली नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे NPS, नॅशनल पेन्शन स्कीम, यामध्ये जर एम्प्लॉयर्सचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर तुमच्या बेसिक पे आणि DA याचं जे काही कॉम्बिनेशन येतं त्या रकमेच्या 14% कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयर ऑन युअर बिहाफ कॅन डू टू द NPS. दॅट विल बी टॅक्स फ्री. दॅट विल बी डिडक्टिबल अमाऊंट फ्रॉम युअर टॅक्सेबल इन्कम. ओके. लेट्स टेक एन एक्झाम्पल की एखाद्या व्यक्तीचं 10 लाखाचं बेसिक पे प्लस DA येतो आहे, ठीक आहे, सॅलरीड पर्सन आहे, आणि त्याच्या 14% म्हणजे 1,40,000 रुपयांपर्यंतची रक्कम एम्प्लॉयरने एम्प्लॉईच्या बिहाफमध्ये NPSला भरली. NPS काढताना तुम्हाला PRAN नंबर येतो, तर त्या नंबरवर तुम्ही NPS तुमचा भरू शकता. बरोबर. सो जेव्हा आपण पाहतो की इन्सेंटिव्ज म्हणून CTCमध्ये एक हेड असतं ज्याच्या अगेन्स्ट सर्टन अमाऊंट असते, सो ते इन्सेंटिव्हची रक्कम वजा करून तिथे NPS लिहिलं जातं की बाबा बेसिकच्या 10% हे NPS आहे, ते एम्प्लॉयरने तिथे भरलेलं आहे आणि तुम्ही ट्रॅक पण करू शकता प्रॅन टाकून तिथे लॉग इन करून. तर ही रक्कम इरिस्पेक्टिव्ह ऑफ द क्वांटम, म्हणजे ही आत्ता उदाहरणात 1,40,000 आहे, ही 10 लाख जरी झाली तरीही त्याच्या डिडक्शनला प्रॉब्लेम नाही आहे. ओ, सो जरी न्यू रिजिममध्ये असाल, पण मी स्वतः NPS भरला तर त्याला काही न्यू टॅक्स रिजिममध्ये सेल्फ कॉन्ट्रीब्युशन जे आहे NPS मधलं ते अलाउड नाही आहे, म्हणजे पण त्याला टॅक्स बेनिफिट. त्याला टॅक्स बेनिफिट नाही आहे. सो त्याचं डिडक्शन जे आपण अदरवाईज क्लेम करू शकणार असतो किंवा जे ओल्ड रिजिममध्ये अलाउड 50,000 पर्यंत अलाउड होतं. येस, ते आता न्यू टॅक्स रिजिममध्ये अलाउड नाही आहे, पण एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन ते अलाउड आहे. ओके. ओल्ड टॅक्स रिजिममध्ये एम्प्लॉयर्सचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 10% आहे. सो बेसिक आणि DAच्या 10% आहे, पण जर तुम्ही न्यू टॅक्स रिजिममध्ये जात असाल तर ते 14% आहे. ओके. सो त्यांनी तो एक आणखी थोडासा इन्सेंटिव्ह दिला आहे की तुम्ही एम्प्लॉयरला सांगा आणि तुमच्या NPSला ते क्रेडिट करण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करा आणि अकॉर्डिंगली तुमचा CTC तुम्हाला चेंज करून घेता येऊ शकतो. बऱ्याचदा आम्ही पाहतो की एम्प्लॉईजना जॉईन होण्याआधी त्यांचा प्रॉस्पेक्टिव्ह CTC काय असेल ते येतं, आणि यामध्ये वेगवेगळे हेड्स असतात, वेगवेगळे अलाउन्सेस असतात. बेसिक आणि DAचा एक छोटासा क्वांटम असतो, आणि तेव्हा आधीच्या परिस्थितीमध्ये कोणी याचं एवढं गांभीर्य घ्यायचं नाही, कारण तेव्हा अलाउन्सेस आणि डिडक्शन सगळे अलाउड होते. पण आता जेव्हा आपल्याला फक्त NPSचं डिडक्शन मिळतं आहे न्यू रिजिममध्ये, देन आय थिंक इट इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स की आपल्या CTCच्या कॉम्बिनेशनमध्ये बेसिक पे आणि DNS अलाउन्सचा क्वांटम किती आहे हे आपण ठरवणं बिफोर जॉईनिंग और बिफोर अप्रूव्हिंग दॅट प्रॉस्पेक्टिव्ह CTC, आणि त्या अनुषंगाने इट विल अफेक्ट युअर NPS कॉन्ट्रीब्युशन आणि टॅक्स डिडक्शन. म्हणून जेव्हा आपण कुठलंही नवीन नोकरी जॉईन करतो आणि हे सगळं आपल्याला समोर येतं सुरुवातीलाच, तेव्हा ते सगळं कॉम्बिनेशन चेक करून मग जर तुम्ही केलं तर त्याला
इट इज अ टॅक्स मॅनेजमेंट अगेन, आणि त्याचं डिडक्शन लेजिटिमेटली घेता येऊ शकतं. सो आता आपण थोडंसं ओल्ड रिजिमकडे जाऊ, कारण का माझ्यासारखे जे आहेत त्यांना अजूनही ओल्ड रिजिम जास्त आवडतो. तर ओल्ड रिजिममध्ये असे काय काय डिडक्शन्स आहेत, स्मार्ट डिडक्शन्स आहेत किंवा निंजा हॅक्स आहेत. हा हॅक वापरा, याच्यानी सगळे श्रीमंत लोक पैसे वाचवत आहेत, की हे बघा हे खोटं मी काय एक चारा डोनेट करणारं केंद्र आहे आणि ह्याच्यात ATGच्या अंडर आम्ही बरेचसे हे घेतो आणि बऱ्याच जणांनी ह्याच्यात बेनिफिट घेतलेला आहे. किंवा तुम्ही पॉलिटिकल डोनेशन्स कोणीही चेक करत नाही, तुम्ही 5-5, 10-10 लाख रुपये पॉलिटिकल डोनेशन घेऊन ते 6% रिड्यूस करून परत कॅशमध्ये घेऊ शकता आणि तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळू शकतो. हे आता ट्रॅक होतं का? येस, डेफिनेटली होऊ शकतं. सो रिसेंटली गुजरात स्टेटमध्ये अशा बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीज आयडेंटिफाय झाल्या की ज्या अशा फिक्टिशियसली रजिस्टर केल्या गेल्या. एकतर आधी पॉलिटिकल पार्टी रजिस्टर करणं भारतात अवघड नाही आहे, त्यानंतर त्याचं इन्कम टॅक्समधूनही रिकग्निशन मिळवणं की वी आर पॉलिटिकल पार्टी अँड वी आर इलिजिबल टू ॲक्सेप्ट डोनेशन्स फॉर पॉलिटिकल पर्पजेस, हेही काही अवघड नाही आहे. पण त्याच्यानंतर हा जो तुम्ही आत्ता उल्लेख केला या प्रकारच्या इन्सिडन्सेसचा, त्या इन्सिडन्सेसमधून अशा प्रॅक्टिसेस घडल्या आहेत की जिथे तुम्ही डिडक्शन क्लेम करताय, तुम्ही ऑफिशियली थ्रू युअर बँकिंग चॅनल्स त्या पार्टीजला किंवा त्या ट्रस्टला डोनेट करतात आणि थ्रू अदर चॅनल्स ते पैसे काही रक्कम वजा करून तुमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत. आणि मग ह्या सगळ्या डोनेशन्समुळे तुम्ही जो तुमचा TDS कट झालेला असतो, जर सॅलरीड असाल तर, आणि त्याचा रिफंड घेत आहे, किंवा जर तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही सेल्फ असेसमेंट टॅक्स अवॉइड करण्याचा प्रयत्न करताय, असं आपण म्हणूयात की. सो हा सगळा जो काही प्रकार आहे तो आता उघडकीस येऊ लागला आहे. त्यामध्ये या पार्टीजवरच त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जेव्हा रेड करण्यात आलं इन्कम टॅक्सकडनं, सर्च अँड सीझर ऑपरेशन्स झाले, त्यावेळी लक्षात आलं की हे सगळं फिक्टिशियस आहे. यांचं कुठलंही म्हणजे पॉलिटिकल एक्झिस्टन्स, ॲक्च्युअल पॉलिटिकल एक्झिस्टन्स नाही. कारण आता आपण पाहतो की गेल्या 2-3 वर्षात बऱ्यापैकी सगळीकडे निवडणुका घडत आहेत. जर तिथे एक पॉलिटिकल पार्टी आहे, ती काहीतरी रजिस्टर झाली, पण त्यांचं पॉलिटिकल फील्डमधलं अस्तित्वच काही नाही आहे, पण डोनेशन्स भरपूर येत आहेत, हजारो कोटींचे डोनेशन्स येत आहेत. मग नक्की या पार्टीज करतायत काय? जेव्हा हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला तेव्हा त्यांनी तिथे बरोबर त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आणि त्या अनुषंगाने आय थिंक मोर दॅन 30 पॉलिटिकल पार्टीज वेर आयडेंटिफाईड इन वन स्टेट, ज्यांना अशा प्रकारचे डोनेशन्स गेले आणि त्यांच्याकडे अनेक रेकॉर्ड्स सापडले. कारण ऑब्व्हियस आहे, बँकेतून जेव्हा एखादं येतं आहे आपल्याला, त्या माणसाला परतही करायचं आहे, काहीतरी ना काहीतरी रेकॉर्ड असणारच आहे. त्या रेकॉर्ड्सवरनं त्यांनी त्या टॅक्सपेयर्सला आयडेंटिफाय केलं, त्यांना नोटिसेस गेल्या की अशा अशा प्रकारचे तुमचे डोनेशन्स दिसत आहेत आणि आमच्या सर्च ऑपरेशननुसार या पॉलिटिकल पार्टीजच फिक्टिशियस आहेत, तर तुम्ही क्लेम केलेलं हे जे डिडक्शन आहे ते आम्ही डिसअलाऊ का करू नये, याबद्दल कारणे दाखवा नोटीस त्यांना इश्यू केली जाते आणि इट विल अल्टिमेटली रिझल्ट इन टू पेमेंट ऑफ टॅक्सेस विथ इंटरेस्ट अँड अ पेनल्टी कुड बी पॉसिबल. त्यामुळे इट इज बेटर टू नॉट गेट इन टू सच काइंड ऑफ थिंग्स ऑन द बेसिस ऑफ इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, वॉट एव्हर सोशल मीडिया आपल्याला दिसतो आहे आणि ज्याचा वापर करून आपण अशा काही ॲडव्हेंचरस गोष्टी करायला जातो आहे. सो आय वूड डेफिनेटली सजेस्ट की तुमचे जे कोणी कन्सल्टंट्स असतात, चार्टर्ड अकाउंटंट्स असतात, त्यांच्या सल्ल्याने आणि लेजिटिमेटली हा कॉल घ्यावा. कारण मी म्हटलं असं की 5 लाख रुपयांपर्यंतचं जर मला त्याच्यापेक्षा जास्तीचं डिडक्शन घ्यायचं आहे, जस्ट एक ॲन हायपोथेटिकल एक्झाम्पल, 2 लाखाचं हाऊसिंग लोनचं डिडक्शन, 1.5 लाखाचं ATCचं डिडक्शन, 3.5, 25,000 रुपयांचा मेडिक्लेम इन्शुरन्स, 3.25, 50,000 रुपये सेल्फ कॉन्ट्रीब्युशन टू NPS, 4.25, आणि जर माझं 10 लाखाचं हे असेल बेसिक पे आणि DA, तर ओल्ड रिजिममध्ये मला 10% एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे 1 लाख रुपये ते असे 5.25. ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर मग मला ओल्ड टॅक्स रिजिमसुद्धा बेनिफिशियल ठरतो, सब्जेक्ट टू सर्टन इन्कम पॅरामीटर्स, की तुमचं कुठपर्यंत इन्कम आहे. जर तुमचं इन्कम खूप जास्त असेल तर हे डिडक्शन जवळपास 8-9 लाखापर्यंत जायला लागतं. हे मी आत्ता हायपोथेटिकल सांगितलं, एक ढोबळ मनाने आपल्याला जे दिसू शकतं ते. आणखीन जास्त हवं असेल तर मग तुमचं NPS कॉन्ट्रीब्युशन वाढायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ते डिडक्शन, सुकन्या योजना, सुकन्या आहे किंवा हाऊसिंग लोनचं, हाऊसिंग नाही, एज्युकेशनल लोनचं इंटरेस्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे जेव्हा येतात मग तुमचं ते डिडक्शनचा क्वांटम वाढत जातो. ते बघणं गरजेचं असतं. सर साधारणतः ज्यांचा इन्कम 14 लाखापर्यंत आहे त्यांनी सरळ न्यू टॅक्स रिजिममध्ये जाणं, 14 नाही सॉरी 12.75
बेसिकली ज्यांचा इन्कम 12,75,000 पर्यंत आहे त्यांनी स्ट्रेट अवे न्यू टॅक्स रिजिमला करणं उत्तम उत्तम आहे. येस. ज्यांचा 12,75,000पेक्षा जास्त आहे त्यांनी डिडक्शन्स काय अवेलेबल आहेत, ॲव्हेन्यूज, त्या बेसिसवर कॉल घ्यायचा आहे काय आणि किती, की तुम्ही ओल्ड टॅक्स रिजिमला जायचं आहे की नाही. राईट. दुसरी गोष्ट म्हणजे बरेचसे माझे मित्र फ्रीलान्सर्स, कन्सल्टंट्स, डॉक्टर्स, आर्किटेक्ट्स जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत त्यांनी टॅक्स प्लॅनिंग कसं केलं पाहिजे? 50% स्ट्रेट अवे एक्सपेन्सेस दाखवणं चालतं का? याचं प्लेन आन्सर जर द्यायचं झालं तर तसं नाही आहे. ओके. आपण एक त्यातला जो सेक्शन आहे इन्कम टॅक्समध्ये सेक्शन 44AD आणि 44ADA आहेत की जे प्रिझम्प्टिव्ह बेसिसवर टॅक्सेशन कसं व्हावं हे सांगतात आणि ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे एक फ्रेज त्यांनी मांडलेली आहे जी आपल्याला ते वर्डिंग मी फक्त वाचून दाखवतो. सेक्शन 44AD सांगतं आहे की नॉटविथस्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्ररी कंटेंट इन सेक्शन 28 to 43C यामध्ये बिझनेस असेल तर त्याचे डिडक्शन्स कव्हर केले जातात, कुठल्या कुठल्या वजावटी मिळतील त्या. इन द केस ऑफ ॲन इलिजिबल एसएसई एंगेज इन ॲन इलिजिबल बिझनेस अ सम इक्वल टू 8% ऑफ द टोटल टर्नओव्हर or gross receipts of the SSE in the previous year on account of such business or as the case may be, a sum higher than the aforesaid such claimed to have been earned by the eligible SSE. So now what they are saying is 8% or the sum higher than the aforesaid sum claimed. ठीक आहे, हे 44AD जे बिझनेससाठी सांगत आहे. कमिंग टू 44ADA जो प्रोफेशनसाठी आहे. अगेन 28 to 43C जे बिझनेस डिडक्शनचे ते सोडून पुढचं मी वाचतो. बिईंग अन इंडिव्हिज्युअल ऑर अ पार्टनरशिप फर्म अदर दॅन अ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप as defined under the relevant provisions is engaged in profession referred to in subsection 1 of section 44A whose total receipts do not exceed 50 lakh rupees in a previous year, a sum equal to 50% of the total gross receipts of the SSE in the previous year on account of such profession or as the case may be, a sum higher than the aforesaid sum claimed. सॉरी, जिब्रीच्या माझ्यासाठी Okay, प्लीज so- साध्या भाषेत सांग. आता साध्या भाषेत आपण हे कन्सिडर करूया की यांनी जे थ्रेशोल्ड लिमिट दिलेलं आहे, बिझनेस असेल तर 2 कोटी टर्नओव्हर आणि प्रोफेशन असेल तर 50 लाखाचा टर्नओव्हर. आधी या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुमचं ग्रॉस इन्कम किती असायला हवं आहे. आपण असं जरूर फ्रीलान्सर आहे, एक भारतात बसलेला सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे जो फ्रीलान्सिंगवर काम करतो आहे भारताबाहेरच्या किंवा कुठल्याही कंपनीसाठी. त्याला बँकेत पैसे जमा होत आहेत आणि त्याचं जे काम आहे आता त्याला कुठे ऑफिसला जायला लागत नाही आहे. समजा आपण गृहीत धरलं की तो घरी बसून काम करतो आहे, त्याच्यासाठी खर्च काय येऊ शकतो, इंटरनेट, त्यानंतर त्याचे जे काही ऑफिशियल टूल्स जे त्याचं काम करण्यासाठी त्याला Softwares वगैरे जे सॉफ्टवेअर्स वगैरे वगैरे. काय लॅपटॉपचा रेंट वगैरे. लॅपटॉपचं जर त्याचा स्वतःचा असेल तर तेही नाही. जर एखादं नवीन घेतलं तर ते कॅपिटल ॲसेट म्हणून कन्सिडर केलं जातं, प्रश्न संपला. आणि इलेक्ट्रिसिटी थोडीफार जी काही लॅपटॉपला वापरली जाते तेवढी, त्याला कुठे ये जा करायची नाही आहे, काही नाही. आपण असं जरूर कंटिन्युइंग ते सेम एक्झाम्पल 40 लाखाच्या इन्कमला त्याला खर्च आहे 1.5-2 लाख रुपये. हायस्पीड इंटरनेट किती घेतलं, 10,000 रुपये महिना, ठीक आहे. आणि बाकी इलेक्ट्रिसिटी चार्जेस, त्याचे टूल्स, 1.5-2 लाख रुपयांचा खर्च आहे. 38 लाख रुपये त्याची इन्कम आहे. इट इज एक्सपेक्टेड की त्याने 38 लाख रुपये इन्कमला ऑफर करणं आणि त्याच्यावर टॅक्स भरणं, ना की 20 लाख रुपये. एक्सपेक्टेड आहे. हे एक्सपेक्टेड आहे. तुम्ही हे करत नसाल तर साधी गोष्ट आहे, आपल्याला प्रश्न पडतो डिपार्टमेंटला कसं कळणार आहे की माझे 38 लाख रुपये आहेत. डिपार्टमेंट तर 50% म्हणतं आणि त्यात ते वरती काय म्हणतं डिपार्टमेंट, तुम्ही कुठलेही बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करू नका, रेकॉर्ड ठेवू नका, आपण ॲडहॉक बेसिसवर हे सगळं करूयात. ॲडहॉक बेसिसवर हे करताना जेव्हा आपण म्हणतो की मी 20 लाख रुपये टॅक्सला ऑफर करणार, जस्ट एक अगेन फ्रीलान्सर, सगळे पैसे बँकेत आलेत, बँकेत आल्यानंतर तुमच्या बँक स्टेटमेंटला किंवा पासबुकला आता ते रिफ्लेक्ट होतं आहे. आता तुम्ही खर्च करताय. खर्च करताना 2 प्रकारचे खर्च असतात. एक असतात जे तुमच्या प्रोफेशनचे आणि दुसरे पर्सनल किंवा इन्व्हेस्टमेंट्स असतात, ठीक आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही शेअर्स घेतले, म्युच्युअल फंड घेतले, घर घेतलं, गाडी घेतली, वॉट एव्हर इट कुड बी, किंवा गोल्ड, बुलियन, ज्वेलरी, वॉट एव्हर. आता ज्या गोष्टीचं डिडक्शन तुम्हाला बिझनेस किंवा प्रोफेशनमध्ये अलाउड हे आहे ते फक्त तुमचे बिझनेस एक्सपेंडिचर, नॉट ऑल दिस.
त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की मला 20 लाख रुपयांचाच प्रॉफिट आहे, याचा अर्थ मग 20 लाख रुपये तुम्ही प्रोफेशनसाठी खर्च केलेत. मग ते खर्च कसे केलेत हे एस्टॅब्लिश करायला लागतं. आणि साधी गोष्ट आहे, ते तुमचं बँक पासबुक किंवा स्टेटमेंट मागणार आणि ते म्हणतील जे काही डेबिटला पडलेलं आहे बँक स्टेटमेंटमध्ये विड्रॉलला, ते विड्रॉल आम्हाला एक्सप्लेन करा. अँड दॅट यू कॅन व्हेरी वेल डू. आजकाल बऱ्याचशा गोष्टी आपण जर समजा आपलं बँक स्टेटमेंट ओपन करून पाहिलं, बरेचसे UPI ट्रान्झॅक्शन्स असतात, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट असतं. अगेन क्रेडिट कार्ड असेल तर त्याचंही स्टेटमेंट येतं आहे, त्यामध्ये पर्टिक्युलर्समध्ये सगळं लिहिलेलं फायनान्शियल असतं, ट्रेल दिसतात आता. सगळा फायनान्शियल ट्रेल दिसतो. डिपार्टमेंटला हे अजिबात अवघड नाही आहे टू ॲसेस की तुमचं खरं इन्कम काय आहे. गोईंग अहेड जेव्हा त्यांना हे कळतं की तुमचं इन्कम 38 लाख असू शकतं इन्स्टेड ऑफ 20 लाख, ते तुम्हाला डेफिनेटली तेवढ्या रकमेवर टॅक्स भरायला सांगणार, प्लस त्याच्यावर व्याज येणार आणि पेनल्टी विल फॉलो सेपरेटली. हे पण झालं 40 लाख 50 लाख ज्यांचा खूप इन्कम आहे त्यांच्यासाठी. बऱ्याचदा मिडल क्लासमध्ये आपण जे असतो त्यांचे इन्कम 7-8 लाख 7-8 लाख तरी कमी झालं, 12-15 लाख रुपये जे प्रोफेशनल येस, फीजमध्ये कमवत आहेत, ते काय म्हणतात मी 50% टाकलं 7.5 लाख मला टॅक्सच भरायला लागत नाही, काय इन्कम टॅक्स माझं काय 10-15 हजारसाठी माझ्या थोडी मागं लागणार इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. असं होऊ शकतं, कारण देअर कुड बी द हायर कॉस्ट टू द डिपार्टमेंट टू रिकवर सच मायन्यूट टॅक्सेस फ्रॉम यू. हे सगळं करताना जेव्हा स्क्रुटिनी प्रोसिडिंग होते, ऑफिसर इन्व्हॉल्व होतो, एक अख्खी टेक्नॉलॉजी तुमच्या मागे असते फेसलेस असेसमेंट्समध्ये, सो त्यांच्यासाठी ती कॉस्ट नक्कीच जास्त असू शकते. वी कॅन से की एवढ्या छोट्या लोकांच्या मागे कसं लागणार आहे. पण इंटरेस्टिंगली माझ्याकडे एक असा सिनॅरिओ आला व्हेरी रिसेंटली की ज्यामध्ये जेव्हा आपण इमूवेबल प्रॉपर्टी एखादी परचेस करतो, तर बाय डिफॉल्ट सगळं आपण रजिस्ट्रेशनला जातो. रजिस्ट्रेशन ऑफिसचा सगळा डेटा डिपार्टमेंटला अवेलेबल असतो, बरोबर. ठीक आहे. पण जेव्हा आपण AIS पाहतो, तर फक्त असे ट्रान्झॅक्शन रिपोर्ट केले जातात AISमध्ये की ज्यामध्ये ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू 30 लाखाच्या वरची आहे, ठीक आहे. आणि इतर ट्रान्झॅक्शन्सला तेवढं महत्त्व दिलं जात नाही किंवा AISमध्ये ते येत नाही. इंटरेस्टिंगली आपल्या इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका रजिस्ट्रेशन ऑफिसवरच धाड पडली आणि त्या धाडीमध्ये असे काही ॲग्रीमेंट्स समोर आले की ज्यामध्ये इन्व्हॉल्ड रक्कम ही 30 लाखाच्या खाली होती. टू बी स्पेसिफिक एक ॲग्रीमेंट होतं 16 लाखाचं. आणि असं लक्षात आलं की त्या ॲग्रीमेंटमध्ये गव्हर्नमेंट व्हॅल्यू जी होती ती 16 लाख रुपये होती, पण ॲक्च्युअल कन्सिडरेशन जे दिलं होतं ते होतं 11 लाख रुपयांचं. 5 लाखाचा फरक होता. इन्कम टॅक्समध्ये प्रोव्हिजन एक अशी आहे की तुम्ही कुठली इमूवेबल प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करत असाल, त्यामध्ये तुमचं ॲक्च्युअल कन्सिडरेशन जे आहे ते तुमच्या स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू किंवा रेडी रेकनर व्हॅल्यू जे आपण म्हणतो त्याच्यापेक्षा 10%च्या डेव्हिएशनच्या बाहेर असेल. म्हणजे आता 16 लाख रुपये जर आपण स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू म्हणतो आहे, 10% डेव्हिएशन म्हणजे 14,40,000पेक्षा कमीही असेल तर त्या केसमध्ये, किंवा 50,000 रुपये यातलं जे जास्त, तर त्या केसमध्ये हा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला इन्कम म्हणून ऑफर करायला लागतो, ठीक आहे. आता हे 30 लाखाच्या खालचं ट्रान्झॅक्शन होतं म्हणून ते AIS किंवा इतर माध्यमातून बाहेर नाही आलं, पण जेव्हा धाड पडली आणि त्यांनी ते ॲग्रीमेंट्स तपासले तेव्हा त्यांना ही गोष्ट लक्षात आली. अँड देन इट रिझल्टेड इन टू अ नोटीस टू द टॅक्स पेअर. आता रक्कम किती आहे? 5 लाखाची, पण त्या माणसाला नोटीस गेली, कारण इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ दी प्रोसिजर. जेव्हा केव्हा हे लक्षात येईल अँड द डिसाईड टू इश्यू अ नोटीस दे कॅन. फक्त मी एक छोटा टॅक्सपेअर आहे आणि मला कुठं कोण बघायला येतं आहे वगैरे, तर असं ब्लेटंटली आपण स्टेटमेंट नाही करू शकत की डिपार्टमेंट कांट फॉलो यू. बऱ्याचदा ह्या कट्ट्यावरच्या चर्चांमध्ये होतं की हे अरे एवढं मोठं हॉस्पिटल आहे, एवढे लोक दाखवतात सगळं, किंवा डॉक्टर्सच्याबद्दल बोललं जातं, किंवा बऱ्याचशा स्मॉल बिझनेसेसबद्दल बोललं जातं की हे कोणी भरतच नाही, तर हे 5 लाखच टॅक्स भरतात, ह्यांना काय दाखवतात हे, मग ह्यांचं कुठे दिसतंय? यांचं दिसतंय सर, म्हणजे मेनली आफ्टर डिमॉनिटायझेशन आणि आपण या UPIच्या जमान्यात जगतो आहोत, किंवा गेल्या एक 5-7 वर्षात एक क्रेडिट कार्ड्सचं अचानकपणे लाट आली आहे. आपण सगळे खर्च अशा पद्धतीने करतो आहे की जिथे ट्रेल राहतो आहे आणि हे कुठे ना कुठे ट्रॅक होतं आहे. आपण बघितलं असेल किंवा मध्ये एक न्यूज आली होती की एका XYZ लग्नामध्ये गिफ्ट आलेलं दाखवलं आहे खूप सारं, अनेक मोठ्या रकमा, उंची, कोट्यावधींची गिफ्ट आलेलं. करेक्ट. आणि इन्कम टॅक्समध्ये प्रोव्हिजन अशी आहे की तुम्हाला एखाद्या वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी किंवा इव्हेंटसाठी जर काही गिफ्ट येत असतील आणि ते अनरिलेटेड पार्टीजकडनं सुद्धा येत असतील तर ते टॅक्स फ्री आहेत.
त्याला तुम्हाला कुठला टॅक्स भरायचा नाही. मग डिपार्टमेंटने ठीक आहे म्हणलं टॅक्स फ्री आहे, चला मान्य आहे. तुम्हाला गिफ्ट कोणी दिले ते दाखवा. सो वी आर नॉट कन्सर्न की तुम्हाला गिफ्ट मिळालं आहे आणि ते एवढ्या रकमेचं आहे. ठीक आहे, ॲग्रीड. तुम्हाला गिफ्ट कोणी दिले ते दाखवा. मग तुम्हाला त्यांची यादी द्यायला लागते. मग ते बघतात की जो गिफ्ट देणारा आहे त्याची नक्की तेवढी कुवत आहे का ते गिफ्ट द्यायची, आणि जर असेल तर मग ते त्याच्यामागेच असे मिरायला लागतो. सो हा सगळा प्रकार घडतो. काही वस्तू विकत घेताना दुकानात गेलं की ते म्हणतात साहेब तुमचं GST आहे का, येस. म्हणजे फ्रीज घेतोय मी आणि ते म्हणतात सर GST असेल तर 18% ऑफ मिळून जाईल ना तुम्हाला. Yes. 18% ऑफ म्हणतात, तर हे अलाउड आहे का? एकतर 18% ऑफ नाही आहे, GSTचं क्रेडिट घेता येतं, घेतलं जातं, घेता येतं असं नाही. ब्लँकेट स्टेटमेंट करणं पॉसिबल नाही, कारण जर तुमच्या व्यवसायाशी निगडीत ती गोष्ट असेल तर तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळू शकतं. अगेन GSTमध्ये क्रेडिट कशाचं घेता येऊ शकतं यावर बंधनं आहेत. सगळ्याच गोष्टी, कारचं क्रेडिट नाही घेता येत. ओके, सो एनी ट्रॅव्हलिंग या ट्रान्सपोर्टेशनचे जे व्हेकल असतात, तो व्यक्ती जर त्या व्यवसायात असेल तर त्याला त्याचं क्रेडिट घेता येतं. मी माझा व्यवसाय काय, लेट्स से मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी कार घेतली, माझा GST नंबर आहे असं धरलं गृहीत, आणि म्हणून मला क्रेडिट हवं तर असं नाही मिळत. किंवा आपण जेव्हा कुठल्याही एखाद्या शोरूमला जातो, मला TV घ्यायचा आहे, सर तुमचा GST नंबर आहे का? तू समोरच्या व्यक्तीला विचारणार, सर तुमचा व्यवसाय काय आहे. खरंच त्याला तो TVचं तो त्याच्या व्यवसायासाठी वापरणार आहे का, तो त्याच्या पर्सनल गोष्टीसाठी घेतो आहे. यू मेन्शन अबाउट फ्रीज किंवा एअर कंडिशन किंवा इतर काही गोष्टी. ब्लँकेटली तिथल्या सेल्सपर्सनकडनं प्रलोभन दिलं जातं की सर तुमचा 18%, 28%, व्हॉट एव्हर इट कुड बी, एवढा GST वाचतो आहे, तुम्ही GST नंबर असेल तर बघा. मग आपण स्वतःचा असेल तर तो देतो, किंवा एखाद्या मित्राचं आपल्याला माहिती आहे त्याला कॉन्टॅक्ट करतो, अरे तुझा GST नंबर दे, मला असं असं काहीतरी घ्यायचं आहे वगैरे. आणि आपण सर्रासपणे अशा काही गोष्टी वापरल्या जातात आणि अंडर द प्रिझम्पशन, कारण समोरचा माणूस सांगतो आपल्याला सर तुम्हाला एवढा बेनिफिट मिळणार आहे याच्यातून, तर असं नाही होत सहसा. आणि ते लक्षात आलं तर सुंदर बांबू बसू शकतो. ॲब्सल्युटली. म्हणजे टॅक्स तर आहेच, पेनल्टी इंटरेस्ट वेगळं. ब्रिलियंट. एक आता आपण साधारणतः काय काय डिडक्शन्स असतात, काय काय गोष्टी असतात हे बोललो, पण हे झालं मेन सोर्स ऑफ इन्कममधनं, दॅट इज सॅलरी झालं, त्याच्यानंतर किंवा प्रोफेशनल झालं. पण बऱ्याचशा लोकांचे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम असतात. म्हणजे तुमचा बँकेतल्या FDवरचा इंटरेस्ट असतो, तुमच्याकडं तुमचे 2-3 फ्लॅट असतील तर त्याचा रेंटल इन्कम असतो, किंवा काहीतरी कोणीतरी मित्रांनी जुने पैसे घेतलेले असतात, ते पैसे परत दिलेले असतात. या सगळ्या गोष्टीचं तो इन्कम कसा दाखवला जातो, त्याच्यावरचा तो इन्कम कसा धरला जातो आणि त्याच्यावरती कसा टॅक्स लागतो. आता आपण गृहीत धरूयात तुमच्याकडे 2पेक्षा जास्त हाऊसिंग प्रॉपर्टीज आहेत, तर इन्कम टॅक्समध्ये अशी एक प्रोव्हिजन आहे की अशा प्रॉपर्टीवर तुम्हाला डीम्ड रेंट ऑफर करायला लागतं. 2पेक्षा जास्त प्रॉपर्टीज आहेत आणि ती प्रॉपर्टी व्हेकंट आहे, ती भाडेतत्वावर दिलेली नाही, तर तुम्हाला डीमिंग फिक्शन याला आमच्या याच्यात म्हणतात प्रोफेशनमध्ये. तर अशा डीमिंग फिक्शनने तुम्हाला हे डीम्ड रेंट इन्कमला ऑफर करायला लागतं, विच शुड बी अ फेअर मार्केट रेंट, जे त्या आजूबाजूच्या परिसरात चालू असेल त्याच्या इक्विव्हॅलंट रेंट तुम्हाला ऑफर करायला लागतं टॅक्सला. म्हणजे जरी मी तो म्हणजे त्यावर माझ्याकडे भाडं फॉर मिळालेलं एक्झाम्पल माझे नसेल. 4 घरं आहेत पुण्यात आणि त्यातली राहिलेली जी 2 वेकंट आहेत, म्हणजे कोणीही नाही आहे तिथं, नाहीये. तरी त्याचा मला रेंट आलंय असं दाखवून त्याच्यावरती टॅक्स भरावा लागतो. रेंट आलंय असं दाखवायचं नाही आहे, मग ते आहे, अजूम केलं जातं, रेंट आहे, तुम्ही दाखवत नाही बस. फक्त. त्याचा कम्प्युटेशनचा मेकॅनिझम आहे, फेअर मार्केट व्हॅल्यू कशा पद्धतीने अरायवेट करता येईल आणि त्यानुसार ते रेंट ऑफर करायला लागतं. अगेन सम डिडक्शन्स आहे. आणि प्लस जर डीमिंग रेंट असेल वेकंट प्रॉपर्टीचं आणि तुम्ही त्याचं हाऊसिंग लोनचं व्याजही भरतायत, तर मग तिथे दिस कुड बी अन ॲम्बिग्युइटी की मग याचं डिडक्शन्स घ्यायचे आहेत की नाही घ्यायचे आहेत, असा तो सगळा प्रकार आहे. सो त्यामुळे जे कोणी, आणि महत्त्वाची गोष्ट, डेव्हलपर्स जे असतात ज्यांच्याकडे अनसोल्ड स्टॉक आहे, मध्ये एक अमेंडमेंट अशी आली की अशा अनसोल्ड स्टॉकवर सुद्धा आफ्टर 2 years त्यांना डीम्ड रेंट ऑफर करायला लागतं टॅक्सला. म्हणजे मी एखादा डेव्हलपर आहे, 40 युनिट्सची मी एक स्कीम केली, त्यातले 35 युनिट विकलेत किंवा 30 युनिट विकलेत, उरलेले युनिट जर माझे 2 वर्ष अनसोल्डच राहिले तर मला 3ऱ्या वर्षापासून त्याच्यावर डीम रेंट ऑफर करायला लागतं टॅक्ससाठी. उप्स.
गव्हर्नमेंटने रिसेंटली लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स साधारण 12.5% डिक्लेअर केला. सो माझ्यासारखा कॉमन मॅन आहे ज्याने काय बाबा 5-10 लाख रुपये मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत, तर त्याच्यासाठी हा कसा टॅक्स कॅल्क्युलेट होतो आणि तो टॅक्स ॲक्च्युली लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स ॲक्च्युली कॅल्क्युलेट कसा होतो? ओके. सो लाँग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन इज अ मॅटर ऑफ टेन्युअर. फॉर हाऊ लाँग तुम्ही ती प्रॉपर्टी स्वतःकडे ठेवलेली आहे किंवा स्वतः होल्ड केलेली आहे, याची ओनरशिप तुमच्याकडे आहे. इमूवेबल प्रॉपर्टी म्हटलं तर आत्ताच्या वेळेला तिथे 2 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल, 2 वर्षापेक्षा जास्त असेल तर लाँग टर्म, त्यापेक्षा कमी असेल तर शॉर्ट टर्म. पूर्वी ही मर्यादा 3 वर्षाची होती. आणि जर आपण सिक्युरिटीज म्हटलं, लिस्टेड शेअर्स आणि डिबेंचर्स वगैरे, तर त्या केसमध्ये 1 वर्षाचा कालावधी आहे. 1 वर्षापेक्षा जास्त होल्ड केलं तर लाँग टर्म, त्यापेक्षा कमी होल्ड केलं तर शॉर्ट टर्म. आता गव्हर्नमेंटने काय केलं, 23 जुलै 2024 आय थिंक जस्ट आफ्टर लोकसभा इलेक्शन्स जे फायनान्स ॲक्ट नंबर 2 आला, त्यामध्ये त्यांनी असं केलं की जर तुम्हाला इंडेक्सेशन बेनिफिट घ्यायचा असेल, इंडेक्सेशन म्हणजे काय, तर तुमची कॉस्ट आहे, त्या कॉस्टला इन्कम टॅक्समध्ये एक इंडेक्सेशनची मर्यादा किंवा बेनिफिट दिला जातो. इंडेक्सेशन बेनिफिट कशावर ठरतो, तर त्या वर्षी असलेल्या इन्फ्लेशनरी मूव्जवरनं, ओके, त्यावरनं तो इंडेक्सेशन बेनिफिट दिला जातो. ती कॉस्ट तुमची वाढवली जाते आणि मग ती वजा जाता जो काही वरचा सरप्लस असतो त्यावर 20% तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन भरायला लागतो. आता कमिंग टू 12.5%. आता गव्हर्नमेंट काय म्हणतं आहे, तुम्ही इंडेक्सेशन बेनिफिट जर फॉरगो केला तर तुम्ही 20% नका भरू, 12.5% भरा. लेट्स टेक ॲन एक्झाम्पल विथ ॲक्च्युअल नंबर्स. हां, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखाद्याची लेट्स से जमीन आहे, त्यांनी 10 वर्षापूर्वी घेतली. ती जमीन तेव्हा घेताना 10 लाख रुपयाला 1 गुंठा जमीन घेतली होती. त्याची आता कॉस्ट झालेली आहे साधारणतः 25 लाख रुपये 10 वर्षात. 25 लाखाला विकेल. 25 लाखाला विकली. आता 10 वर्षापूर्वी जर त्याने जमीन घेतली असेल, आपण 2015-16ची गोष्ट करतो असं आपण गृहीत धरू. आता इंडेक्सेशन जो आहे त्याचा बेस इयर आत्ता धरलेला आहे 2001-2, म्हणजे 1/4/2001 पासून 31 मार्च 2001 पर्यंतचं जे आहे टेन्युअर, त्याला 100 हा बेस व्हॅल्यू धरलेली आहे आणि दरवर्षी इन्फ्लेशनरी मूव्जमुळे ते पुढे पुढे सरकत जाते. गव्हर्नमेंट हे नोटिफाय करतं दरवर्षी. आपण असं गृहीत धरू की 2015 साली 15-16 या वर्षामध्ये हा जो इंडेक्सेशन आहे तो 225 रुपये होता किंवा 225 व्हॉटेवर आपण घेऊन एनिवेज आपण एक ढोबळमानाने धरूयात. आणि आत्ता 25-26 यामध्ये तो झालेला आहे साधारणपणे 400. ठीक आहे. जर मी इंडेक्सेशन बेनिफिट घेतलं तर काय होतं, माझी जी ॲक्च्युअल कॉस्ट आहे 10 लाख, इट इज गेटिंग डिवायडेड बाय 225, जो त्या वर्षीचा माझा इंडेक्सेशन होता, आणि इट इज देन मल्टिप्लाइड बाय 400. ओके, ही झाली माझी इंडेक्सेशन कॉस्ट. 10 लाख डिवायडेड बाय 225 मल्टिप्लाइड बाय 400. म्हणजे जेव्हा मी ॲक्च्युअल खरेदी केलं त्या वर्षाचा इंडेक्स डिवाइड करायचा आणि जेव्हा विकतोय त्या वर्षाचा इंडेक्स मल्टिप्लाय करायचा. ओके, किती येते उत्तर? 10 लाख डिवायडेड बाय 225. इट मस्ट बी अराउंड 17-18 लाख रुपीज अप्रॉक्सिमेटली. करेक्ट, एक्झॅक्टली. बरोबर. 17,78,000. 17,78,000 आले. आता 25 लाखाला मी या वर्षात जागा विकली. लेट्स से मी इंडेक्सेशन बेनिफिट घेतला 17,78,000. 25 लाखामधून 17,78,000 वजा केले. ठीक आहे, तर माझे किती राहत आहेत आता? 7,22,000 रुपये. या 7,22,000वर 20% काढायचे. साधारणपणे 1,44,000च्या आसपास किंवा 1,45च्या आसपास ते जातील. हा माझा लाँग टर्म कॅपिटल गेनचा टॅक्स झाला. आता गव्हर्नमेंट म्हणतं आहे तुम्ही इंडेक्सेशन फॉरगो करा आणि 12.5% भरा. म्हणजे काय करायचं, 10 लाख कॉस्ट आहे ती 10 लाखच दाखवायची. 25 लाखाला विकलं आहे, 10 लाख कॉस्ट आहे, 15 लाख रुपये माझा झाला सरप्लस, लाँग टर्म कॅपिटल गेन. याच्यावर 12.5%. 15 लाखावरचं 12.5% एक साधारण 1,87,500. 1,87,500 आलं. इंडेक्सेशन बेनिफिट घेतला तर 1,44,000च्या आसपास जात आहे. नाही घेतला तर 1,87,000 जात आहे. आता मला ऑप्शन आहे, जे मला बेनिफिशियल आहे ते मी चूज करू शकतो, वेदर इट्स 20% और 12.5%. ओनली फॉर द रिझन दॅट ही जागा मी त्या 24 जुलै 2024च्या आधी खरेदी केली होती आणि आत्ता विकतो आहे. ज्यांनी ही जागा नंतर खरेदी केली आहे आणि नंतर विकणार आहेत त्यांना हा ऑप्शन नाही. त्यांना कंपल्सरी 12.5%मध्येच जायला लागतं. त्यांना इंडेक्सेशन बेनिफिट अवेलेबल नाही. गॉट इट. नॉन रेसिडेंट्सला किंवा हा जो 20%चा इंडेक्सेशन आहे तो अवेलेबल नाही. हा फक्त रेसिडेंट लोकांनाच अवेलेबल आहे.
ओके. म्हणजे जे NRIs आहेत त्यांना त्यांना हा ऑप्शन अवेलेबल नाही. त्यांनी त्यांनी 12.5% कंपल्सरी भरायचं आहे. ओके. जे काही सरप्लस असेल, जो काही आहे त्याच्यावर. बापरे. कारण बऱ्याचदा एस्पेशली जुन्या काळात ज्यांनी जमिनी विकत घेतल्यात त्या अगदी जी काही नॉमिनल रेडी रेकनरची कॉस्ट आहे ती घेऊनच दाखवल्या, त्यामुळे कॉस्ट बेनिफिट हा कमीच हां, आहे. आता लेट्स टेक अ हायपोथेटिकल एक्झाम्पल. तू आत्ता घेतलंस ते 2000 म्हणजे 10 वर्षापूर्वीचं घेतलं. आपण असं कन्सिडर करू की 2001च्या आधी घेतलेली आहे. ॲन्सेस्ट्रल लँड आहे धरूया. ॲन्सेस्ट्रल लँड आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला ती रिव्हॅल्यू करायला लागते फॉर बेस रेट ऑफ 1/4/2001. सो तुम्हाला एका अप्रूव्ड व्हॅल्यूवरचं सर्टिफिकेट घ्यायला लागतं की या जागेची किंवा या इमोवेबल प्रॉपर्टीची 1/4/2001 रोजी काय व्हॅल्यू असू शकेल. अँड देन 2020मध्ये त्यात आणखीन एक रायडर आला, दॅट व्हॅल्यू शुड नॉट गो बियॉन्ड द रेडी रेकनर रेट ऑफ 1/4/2001. पूर्वी काय व्हायचं की देर यूज टू बी सम काइंड ऑफ अ प्रॅक्टिस की यामध्ये मनमानी व्हॅल्युएशन केलं जायचं. दो इट वॉज बॅकिंग विथ सम काइंड ऑफ डॉक्युमेंटरी ट्रेल, पण ते बऱ्यापैकी मोठं असायचं. जे तिथला रेडी रेकनर रेट आहे त्यापेक्षा ते व्हॅल्युएशन जास्त असायचं. म्हणून गव्हर्नमेंट केम अप विथ अन अमेंडमेंट की नाऊ इट इज रेस्ट्रिक्टेड टू द मॅक्सिमम ऑफ रेडी रेकनर रेट. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही त्याची कॉस्ट क्लेम नाही करू शकत. या अशा पद्धतीची अमेंडमेंट आलेली आहे. सो तुमची जर ॲन्सेस्ट्रल लँड असेल आणि ती 2001च्या आधीची आहे, तर लँड म्हणजे इमोवेबल प्रॉपर्टी, तर तुम्हाला 1/4/2001चं व्हॅल्युएशन आधी करून घ्यायला लागतं. मग तुमची कॉस्ट फिक्स होते. मग तुम्हाला ठरवता येतं इंडेक्सेशन बेनिफिट घ्यायचा आहे किंवा नाही, डिपेंडिंग अपॉन द कॅल्क्युलेशन्स. अँड देन यू कॅन गो विथ इट. आणि अजून एक म्हणजे शेअर मार्केटमध्ये जे करतात ते बरेच आता आता ते व्हिडिओज यायला लागतील साधारण आसपास की आत्ताच तुमचे जे लॉसमध्ये शेअर आहेत ते मुद्दामून विका आणि परत 1 एप्रिलला ते विकत घ्या. म्हणजे 31 मार्चला ते विका किंवा 30 मार्चला ते विका आणि 1 एप्रिलला विकत घ्या, लॉस क्लेम करता येईल तुम्हाला वगैरे, अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात. तर त्या खरंच बेनिफिशियल असतात का आणि त्या कोणासाठी बेनिफिशियल आहेत? तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट दिसतो आहे, फक्त मला त्याच्यावरचा टॅक्स कमी करायचा आहे म्हणून मी लॉस दाखवतो आहे, इज नॉट अ गुड प्रॅक्टिस पर से. ओके. म्हणजे हे याच्यासारखं झालं, जसं अभिजितच्या एपिसोडमध्ये होतं की मला टॅक्स वाचवायचं आहे म्हणून मी हाऊसिंग लोनचं इंटरेस्ट भरतो आहे, वेळच माझ्याकडे माझे पैसे आहेत थ्रू विच आय कुड हॅव क्लिअर्ड माय लोन्स ॲट व्हेरी अर्ली स्टेज. सो मला 30 रुपये टॅक्स वाचावा म्हणून मी 100 रुपयांचं हाऊसिंग लोनचं इंटरेस्ट भरतो आहे. गॉट इट. सो 12.5% किंवा व्हॉट एव्हर कुड बी द टॅक्स ॲप्लिकेबल ऑन द इक्विटी ऑर गेन्स फ्रॉम दो स्टॉक्स, तेवढे वाचावे म्हणून मी लॉस इन्कर करतो आहे विच माईट बी मोर दॅन दॅट. अशा पद्धतीचं जेव्हा ॲडवाईस दिलं जातं, इट इज नॉट अ कन्स्ट्रक्टिव्ह ॲडवाईस पर से की फक्त टॅक्स तुम्हाला कमी लागेल म्हणून तुम्ही लॉस इन्कर करा आणि परत 1 एप्रिलला परचेस करा. दिस इज नॉट अन ॲडवायजेबल ट्रान्झॅक्शन. प्लस टॅक्स अवॉइड करून करणार काय आणखी? कधी ना कधी तर तो प्रॉफिट येणारच आहे. यू आर जस्ट डिफरिंग द पॉईंट ऑफ टॅक्सेशन. जो या वर्षात मी टॅक्स भरणार होतो तो कदाचित भविष्यात कधीतरी कुठल्या तरी वर्षात भरीन, एवढंच घडतं आहे. अल्टिमेटली तुमचा टॅक्स त्यामधून वाचू नाही शकत. हां, तुमचं जेन्युइन समजा रिझन असेल की बाबा घरामध्ये मेडिकल इमर्जन्सी आहे आणि आता माझ्याकडे इन्शुरन्स पण नाही किंवा इन्शुरन्समधून मिळणारा बॅकअप संपला आहे, माझं बिल वाढत चाललं आहे, माझ्याकडे स्टॉक्स आहेत, इरिस्पेक्टिव्ह त्याची प्राईस काय, आय हॅव टू सेल इट. इट्स अ जेन्युइन रिझन. भलेही तिथे लॉस झाला आहे, मला माझ्या घरातला मनुष्य याचं मेडिकल इमर्जन्सी आहे तो वाचवणं, त्याची ट्रीटमेंट जास्त महत्त्वाची आहे. तिथला प्रॉफिट किंवा लॉस हा मुद्दा नाही आहे. सो तुम्ही टिपिकली बरोबर मुद्दाहून 30 मार्चला जर मुद्दाहून स्टॉक विकताय टू शो लॉस, तर ते आत्ता नाही पण कधी ना कधी फ्लॅग होऊ शकतं आणि इन्कम टॅक्सकडनं नोटीस येऊ शकतं जर हे पॅटर्नमध्ये दिसत राहिलं. पॅटर्नमध्ये दिसत राहिलं तर. आणि दुसरी एक गोष्ट बऱ्याच ठिकाणी केली जाते ती म्हणजे टॅक्स वाचवण्यासाठी म्हणूया किंवा टॅक्स मॅनेजमेंटसाठी, ती म्हणजे HUF, हो, हिंदू अनडिवायडेड फॅमिली ॲक्टचा वापर केला जातो. आणि बऱ्याचशा रील्समध्ये सांगतात की तुम्ही टॅक्स वाचवू शकता, HUF करा. नक्की कशा पद्धतीने टॅक्स मॅनेज करता येतो त्याच्यात आणि काय गोष्टी अलाउड नाही आहेत? ओके. सो HUF एकतर ही कन्सेप्ट फक्त भारतात आहे आणि अगेन नावच सांगतं आहे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांना नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू बी अ हिंदू, तर तुमची पुढे अनडिवायडेड फॅमिली असू शकते.
प्रॅक्टिकली बघता आत्ताच्या घडीला इन दी ऑटोमिक फॅमिली जिथे फक्त हजबंड वाईफ आणि मूल असलं तर ते अशा पद्धतीच्या सिनारिओमध्ये आपण सगळे पाहतो. सो प्रॅक्टिकली हिंदू अनडिवायडेड फॅमिली सारखं म्हणून आता दिसत नाही. पूर्वी जसं एक जॉईंट फॅमिली एकत्र कुटुंब पद्धती होती, आपण आपले काका काकू वगैरे या सगळ्यांसोबत राहिलेलो आहोत आणि तसं एक मोठं कुटुंब असायचं. आणि HUFचं कसं होतं की तिथे कोणाचा शेअर डिफाईंड नाही आहे, जे काही आहे ते HUFमधल्या सगळ्यांचं आहे. ओके, एकदा HUF अस्तित्वात आली की तुम्ही ऑफिशियली त्याचं पूर्ण अस्तित्व संपवलं एका प्रॉपर डीडनुसार तरच ती संपू शकते. अदरवाईज त्याला संपवण्याचं काही कारण नाही. म्हणजे समजा शार्दूल कदम HUF आहे, अस्तित्वात आहे. शार्दूल, त्याचे वाईफ आणि पुढची पिढी वगैरे त्यात आहे. आफ्टर शार्दूल इफ म्हणजे त्याच्या हयातीत जर त्याने HUF डिझॉल्व केली नसेल, डिस्कंटिन्यू केली नसेल, तर आफ्टर शार्दूल त्याचा मुलगा जो आहे तो आपोआप त्या HUFचा कर्ता बनतो. त्याच्या मुलाची स्वतःची HUF पण असू शकते, प्लस तो वडिलांच्या पश्चात त्यांच्या HUFचाही करता होता. पण ह्या HUFचं हे कसं होतं, म्हणजे समजा स्लॅब रेट्स सेम स्लॅब रेट्स. मग लोक का म्हणतात की HUF करा म्हणजे जास्त फायदा होईल तुम्हाला? कारण समजा एखाद्या व्यक्तीला 30 लाख रुपयांचं इन्कम आहे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आणि या सगळ्या ह्याच्यामधून, आणि 30 लाखाची सॅलरी आहे आणि त्याला 15-20 लाखाचं भाडं येत आहे. एक हायपोथेटिकली आपण विचार करूयात, टोटल 45 लाख रुपये झाले, बरोबर आहे. आणि त्याला असं लक्षात येतं की हे आता वाढतच जाणार आहे. 50 लाख ज्यावेळी क्रॉस होतात तेव्हा तुम्हाला सरचार्ज पण लागत जातात. 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी आणि 5 कोटी असे ते वेगवेगळे स्लॅब्स आहेत त्याचे. आता मग मी कसं त्याला इफेक्टिव्हली मॅनेज करू शकतो? मग ही कॅन ओपन अन HUF, ज्या HUFमध्ये तो त्याचे काही इमूवेबल प्रॉपर्टीज पार्क करेल, त्याच्यावरचं उत्पन्न तिकडे शिफ्ट होईल. ओके, आपण त्याचं इनिशियल इन्कम 30च्या ऐवजी 20 धरू, म्हणजे तो 30%च्या स्लॅबमध्ये बसणार नाही. म्हणजे 20 लाख त्याचं सॅलरी इन्कम झालं, वर्षे 15-20 लाख जे काही रेंटल इन्कम आहे ते कदाचित नाही, ते आपण HUFमध्ये सगळे इमूवेबल प्रॉपर्टीज पार्क केल्या आणि इमूवेबल प्रॉपर्टीजने त्यांचं इन्कम तिकडे शो करायला सुरुवात केली, तर ते स्लॅब रेट्स अप्लाय होतात. आणि अकॉर्डिंगली त्या पद्धतीने तुमचं इफेक्टिव्ह टॅक्सेबल अमाऊंट जी आहे, नेट टॅक्सेबल अमाऊंट, ही तुमची एका ब्रॅकेटमध्ये येते, एका ठराविक ब्रॅकेटमध्ये. सो बेसिकली आपण काय करतो, HUF फॉर्म करतो तेव्हा स्लॅब रेट बेनिफिट घेण्यासाठी. आणि सो 2 प्रकारे मी इन्कम टॅक्स भरतोय, एक मी इंडिव्हिज्युअली भरतोय आणि एक HUF म्हणून भरतोय. सो माझा इन्कम म्हणून भरतो. इन्कम माझा डिवाइड करतोय मी, एक HUFच्या नावावरती पार्क करतोय आणि एक इंडिव्हिज्युअल शार्दूल कदमच्या नावावरती पार्क करतोय. सो त्या पद्धतीने, पण हे खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असू शकते आणि अगेन जर परत अवॉइडन्स म्हणून दिसलं तर ते पण नोटीस प्रॉब्लेमॅटिक येऊ शकतो. प्रॉब्लेम नक्की येऊ शकतो जर हे तुम्ही त्या अल्टरियल मोटिव्हने केलं असेल तर. तुम्हाला जर असं असेल की बाबा हे स्मूथली माझ्या पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर केलं जावं, माझ्या ज्या काही ॲसेट्स आहेत, हा जर त्याचा मोटिव्ह असेल तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ज्यावेळी असं लक्षात येतं की फक्त टॅक्स अवॉइडन्सच्या दृष्टीने किंवा या अनुषंगाने केलं आहे, तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. किंवा असंही होतं की 2 वेगवेगळ्या व्यक्तींचे स्लॅब रेट्स वेगळे आहेत, एकाचा हायर स्लॅब रेट आहे, एकाचा लोअर आहे, आणि त्या केसमध्ये असा व्ह्यू घेतला जाऊ शकतो की हे स्लॅब रेट्स कमी जास्त होत आहेत, त्या अनुषंगाने तुम्ही अवॉइडन्स करताय. जर सेम स्लॅब रेट असेल, समजा इंडिव्हिज्युअलला 30% आहे आणि HUFलाही 30% आहे, त्याच्याने काही फरक पडत नाही, कारण तिथूनही माझे तेवढेच टॅक्स जाणार आहे, इथूनही तेवढाच जाणार आहे. आलं लक्षात. गॉट. हे तर लूप होल म्हणून वापरता येणार नाही, वापरू नये. अजून एक गोष्ट मला समजून घ्यायची की बऱ्याचदा हा रेंटल इन्कम असतो किंवा बरेचसे जे काही इन्कम्स असतात ते लोक पतसंस्थांमध्ये डिपॉझिट करतात आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अजून पतसंस्था ट्रॅक नाहीत होत, त्या मेन नेटवर्कला कनेक्टेड नाही आहेत. तर मग त्याच्यावरचा इन्कम, त्याच्यावरचा इंटरेस्ट नाही दाखवला तर तो वाचतो ना. मग मी इन्कम अवॉइडच, म्हणजे टॅक्स भरणं अवॉइड करायचं असेल किंवा टॅक्स वाचवायचा असेल मला, तर मी पतसंस्थांमध्ये पैसे भरतो ना. प्रायर टू डिमॉनिटायझेशन आय वुड से इट कुड हॅव बीन अ सिनारिओ. पण मी आत्ताच्या घडीला म्हटलं तर पतसंस्था एक स्विस बँक किंवा असे टॅक्स सेव्हिंग ऑपॉर्च्युनिटी, टॅक्स हेव्हन्स नाही आहेत ते. कारण पतसंस्थांवर कधीही धाडी पडू शकतात. कुठल्याही पतसंस्थेवर एखाद्या धाड पडली आणि त्यांचे रेकॉर्ड्स तर त्यांना मेंटेन करायलाच लागतात. अकाउंट नंबर, अकाउंट नेम या सगळ्यासह त्यांना मेंटेन करायला लागतात.
नो डाऊट की इतके वर्ष त्यांच्याकडे KYC करून घ्या असंही मॅन्डेट नव्हतं, पण सिन्स पास्ट 3-4 इयर्स RBIने त्यांना ते कंपल्सरी केलं आहे. दो पतसंस्था डायरेक्टली RBIच्या अंडर येत नसल्या तरी सहकारी विभागाच्या अंडर येतात आणि त्यांनीसुद्धा KYC कंप्लिशन करून घ्यायला त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमचे सगळे KYC डिटेल्स पतसंस्थांकडेही असतात आणि उद्या जर का त्यांच्यावर धाड पडली अनावधानाने किंवा कुठल्या कारणास्तव, तर तुमचा सगळं रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. अकाउंट होल्डर कोण आहे, त्याचे पॅन, आधार, ॲड्रेस वगैरे सगळं तुमच्याकडे येतं. आणि मग तुम्ही म्हणाल की पतसंस्था किंवा एखादी पतसंस्था असं क्लेम करत असेल की आम्ही आमची कुठलीही इन्फॉर्मेशन कोणाला शेअर करत नाही, तर असं होत नाही. दुसरी गोष्ट, हे झालं धाडीचा विषय. दुसरं म्हणजे जेव्हा एखादी स्क्रुटिनी येते एखाद्या पतसंस्थेची, तर द फर्स्ट थिंग एनी डिपार्टमेंट आस्क टू एनी SEC की तुमचं बँक स्टेटमेंट पाठवा. त्या पतसंस्थांचे स्वतःचं जे बँक स्टेटमेंट असतं, जे ऑफकोर्स कुठल्या तरी दुसऱ्या एका मोठ्या कोऑपरेटिव्ह बँकेत किंवा नॅशनलाइज बँकेत असतं, हे बँक स्टेटमेंट शेअर करायला सांगतात. दुसरं त्याच्यामधलं काय, यामध्ये क्रेडिट झालेल्या किंवा डेबिट झालेल्या ज्या काही अमाऊंट्स आहेत त्याचा आम्हाला सोर्स सांगा. त्याचा सोर्स सांगण्यासाठी त्यांना तुमची संपूर्ण यादी, म्हणजे त्यांच्या अकाउंट होल्डर्सची, डिपॉझिट होल्डर्सची सगळी यादी सादर करायला लागते की बाबा कुणी पैसे दिले, त्याचं हे टोटल क्वांटम झाला, तो आम्ही दुसऱ्या दिवशी भरला किंवा काढला आणि या XYZ व्यक्तीला आम्ही पैसे इश्यू केले, वॉटेवर. हे सगळं रेकॉर्ड त्यांना सादर करायला लागतं, ज्यामधून इट इज नॉट डिफिकल्ट फॉर डिपार्टमेंट टू ट्रॅक ऑल दी डेबिट्स अँड क्रेडिट्स फ्रॉम पतसंस्था. पतसंस्था म्हणजे स्विस बँक नाही. पतसंस्था म्हणजे कुठलंही टॅक्स हेवन नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर असं वाटत असेल की मी पतसंस्थेमध्ये पैसे ठेवले किंवा त्याच्यामार्फत कुठले ट्रान्झॅक्शन केले, म्हणजे मी कुठलं म्हणजे काय म्हणतात, मांजर डोळे बंद करून दूध पिते म्हणजे कोणाला काही कळत नाही, असं नाही येते. हे ट्रॅक होऊ शकतं आणि अशा पद्धतीने ट्रॅक झाल्यानंतरचे कन्सिक्वेन्सेस हे भीषण असू शकतात. एक्झाम्पल म्हणजे एक रिसेंटली एका मोठ्या मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीवर रेड झाली आणि त्यांचे सगळे रेकॉर्ड्स ओपन झाले आणि त्या अनुषंगाने त्यांचे जेवढे काही अकाउंट होल्डर्स होते याच्यामध्ये एका ठराविक रकमेपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन आणि फ्रिक्वेन्सी दिसली आहे, ह्या सगळ्या लोकांना डिपार्टमेंटने नोटिसेस पाठवल्या. कारण पतसंस्थेने सरळ हात वर केले की ही रक्कम आमची नाही आहे, ही रक्कम या डिपॉझिट होल्डर्सची आहे. त्यामुळे यातलं जे काही डेबिट क्रेडिट झालेलं असेल ते यावर आमचा कुठलाही मालकी हक्क नाही, तो सगळे डिपॉझिट होल्डर्स आहे, तुम्ही त्यांना विचारा यांनी पैसे कुठून आणले. म्हणजे त्यात अगदी एखादा ट्रान्सपोर्टर जरी असेल किंवा शेतकरी असेल किंवा काय, म्हणजे आपण यांना म्हणतो ना की जे खरंच काम करतात पण यांना अवेअरनेस नाही आहे टॅक्सिंग स्टॅट्यूट्सचा, पण फक्त कोणीतरी सांगितलं अरे पतसंस्थेत ठेवा, कोणाला काही सापडत नाही किंवा काय ट्रॅक होत नाही वगैरे, त्या अनुषंगाने आपलं निर्मळ मनाने त्यांनी पैसे ठेवलेत. काही तर अल्टेरियर मोटिव्ह असणारे असू शकतात, पण काही जेन्युइन लोक यांनी ते पैसे ठेवले होते आणि त्यांना माहिती नव्हतं, ते सुद्धा यामध्ये सगळे भरडले गेले आणि नाऊ दे आर फेसिंग दी रॅथ ऑफ डिपार्टमेंट. जस्ट हा विचारण्याचा मुद्दा हा होता की बऱ्याचदा सिनियर सिटीजन स्पेसिफिकली चांगला इंटरेस्ट रेट मिळतो म्हणून किंवा रेंटल इन्कम तिथे गेला तर त्याच्यावरचा इंटरेस्ट दिसत नाही, मग इन्कम टॅक्स भरावा लागत नाही, कटकट नाही, म्हणून पतसंस्था ऑप्ट करतात. तर ही एक रिस्क आहे, याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपण काही पतसंस्थांच्या अगेन्स्ट नाही आहोत, पण ही रिस्क आहे हे समजून काम केलं पाहिजे. फक्त हा उद्देश असेल की मला त्या रकमेवर, त्या इन्कमवर टॅक्स भरायचा नाही आहे आणि म्हणून मी पतसंस्थांमध्ये ठेवतो, तर असं करू नका. पतसंस्था ह्या त्या गोष्टीसाठी नाही आहेत. पतसंस्थांचा मुख्य उद्देश असा आहे की तळागाळापर्यंत जिथे मेनस्ट्रीम बँकिंग सिस्टीम पोहोचू शकत नाही अशा ठिकाणीसुद्धा अस्तित्वात येऊन त्या लोकांना फायनान्शियल व्हॉट वी कुड से एका ॲटमॉस्फिअरमध्ये आणायचं, एक डिसिप्लिन आणायचा, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. तुम्हाला कुठले तरी टॅक्स हेवन काइंड ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइड करायची हा त्यांचा उद्देश नाही आहे. म्हणून तुम्ही तिथे कन्सिडर करणं की हे आपण टॅक्स अवॉइड करण्यासाठी वापरू शकतो, हे बरोबर नाही आहे. थँक्यू सो मच धीरज. अत्यंत क्लिष्ट, न आवडणारा टॉपिक तो तसा रंजक करून साध्या सोप्या भाषेत आणि वेळीच कान पिळून सांगितलास, त्याच्याबद्दल खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? तुम्हाला टॅक्सबद्दलचे काही डाऊट्स असतील तर प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. मी नक्की प्रयत्न करेन की धीरज किंवा त्यांच्या टीममधून कोणीतरी त्याच्यावरती रिस्पॉन्ड करू शकेल. आणि अर्थात तुम्हाला अजून कोणते टॉपिक्स आपल्याला धनदौलतमध्ये आवडतील हे नक्की कळवा. धन्यवाद.